नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरये। यापूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलं की राजसूय यज्ञाची तयारी करण्यासाठी सगळ्यात पहिलं जे चॅलेंज होतं ते म्हणजे काय, राजसूय यज्ञ करण्यासाठी जरासंधाचा वध करणे, ज्याने 86% राजांना कैदीमध्ये ठेवलं होतं. मग पांडवांनी त्या जरासंधाला पराभूत केलं, जरासंधाला हरवलं, जरासंधाला संपवून टाकलं भीमाने. आणि श्रीकृष्णाची नीती, अर्जुनाचा पराक्रम आणि भीमाचं बळ हे एकवटलं आणि त्या जरासंधाचा वध झाला. त्यानंतर पुढे आता जे उरलेले 14% राजा होते त्यांना जिंकायचं होतं. मग त्याच्यासाठी काय करायचं हे ठरलं. मग अर्जुन म्हणाला की मी जातो, उत्तर दिशेला जातो आणि उत्तर दिशेला जेवढे काही राजा मिळतील त्या सर्व राजांना मी पराजित करतो. जे आमचे मित्र राजा बनू इच्छितात त्यांच्याकडून कर घेतो आणि जे कर द्यायला तयार नाही आहेत त्यांच्याबरोबर युद्ध करतो, युद्ध करून त्यांना हरवतो आणि मग त्यांच्याद्वारे मी कर घेतो आणि अशा प्रकारे मी संपूर्ण उत्तर दिशा मी जिंकेन. त्यानंतर हे ऐकून तिथे जमलेले व्यास, धौम्य आदी सगळे मुनी होते, त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं, व्यास मुनी म्हणाले की अर्जुन तू विजयी होशील, तू हे उत्तम कार्य करत आहेस, तुझ्यामुळे सम्राट युधिष्ठिर आहेत ते तुझ्या बाहुबलाचा आश्रय घेऊन सम्राट बनणार आहेत, चक्रवर्ती सम्राट बनणार आहेत. त्याचप्रमाणे जे इतर भाऊ आहेत त्यांनी सुद्धा मी सांगतो ते कार्य करावे. व्यास मुनी सांगू लागले, अर्जुन तू उत्तर दिशेला जिंकशील, उत्तर दिशेला जा. त्यानंतर भीम तू पूर्व दिशेला जा, सहदेव तू दक्षिण दिशेला जा आणि नकुल तू पश्चिम दिशेला जा. अर्जुन उत्तर दिशेला, अर्जुन उत्तर दिशेला, भीम पूर्व दिशेला, सहदेव दक्षिण दिशेला आणि नकुल पश्चिम दिशेला, याप्रमाणे जायचं ठरलं. आणि त्यानंतर पहिला अर्जुनाचा पराक्रम तिथे आलेला आहे, सांगितलेला आहे. तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवतो. आणि ते सगळे चारही पांडव कोण कोण, अर्जुन उत्तर दिशेला दिग्विजयासाठी गेले, भीम पूर्व दिशेला दिग्विजयासाठी गेले, सहदेव दक्षिण दिशेला दिग्विजयासाठी गेले, तर अस्त्रवेत्ता नकुल पश्चिम दिशेला दिग्विजयासाठी गेले आणि युधिष्ठिर होते ते इंद्रप्रस्थातच राहिले. आणि मग जन्मेजय वैशंपायन मुनींना विचारू लागला की हे दिग्विजयाचं विस्तारपूर्वक मला वर्णन करा, माझ्या पूर्वजांचं हे महान चरित्र ऐकायला, पूर्वजांचं माझे महान चरित्र ऐकून ऐकून माझ्या कानांना तृप्ती होत नाही, मला जरा विस्तारपूर्वक सांगा. ते वैशंपायन म्हणाले ठीक आहे. जरी कुंतीच्या चारही पुत्रांनी एकाच वेळेला दिग्विजयला चारही दिशांमध्ये दिग्विजय करायला आरंभ केला होता, तरी पण मी पहिलं अर्जुनाचा दिग्विजयाचा वृत्तांत तुला सांगतो. महाभाऊ धनंजय ने अत्यंत, धनंजय म्हणजे कोण, अर्जुन, महाभाऊ धनंजय ने अत्यंत दुस्सह पराक्रम प्रकट किए बिना ही पहले पुलिंद देश के भूमिपालों को वश में कर दिया. पुलिंद देशातल्या भूमिपाल्यांना म्हणजे पुलिंद देशातल्या राजांना पहिलं आपल्या वश मध्ये केलं. पुलिंदों के साथ कालकुट और अनर्त देश को, अनर्त देश के राजाओं को जीतकर सेना सहित राजा सुमंडल को भी जीत लिया. तदनंतर शत्रुओं को संताप देने वाले सव्यसाची अर्जुन ने सुमंडल को साथी बना लिया और उसके साथ जाकर शाकल द्वीप और राजा प्रतिबिंदे पर विजय प्राप्त की. म्हणजे ज्या ज्या राजाला तो हरवायचा त्याला आपला मित्र बनवायचा आणि पुढच्या राजावरती आक्रमण करायचा. हे जे वर्णन आहे ते खूप मोठं आहे म्हणून मी पटापट वाचत जातो. शाकल द्वीप तथा अन्य सातों द्वीपों पर जो राजा रहते थे उनके साथ अर्जुन ने सैनिकों का घमासान युद्ध हुआ. भरत कुलभूषण जन्मेजय अर्जुन ने उस महान धनुर्धरों को भी जीत लिया और उन सबको साथ लेकर प्राग ज्योतिषपुर पर धावा किया. प्राग ज्योतिषपुर म्हणजे काय, जिथे बळीराजाचा पुत्र बाणासुर राज्य करायचा आणि त्या बाणासुराला श्रीकृष्णाने पराजित केले होते, जे आपण नंतर पुढे बघणार आहोत. भीष्म कृष्णाची स्तुती करताना भीष्म कृष्णाचं वर्णन सांगणार आहेत, कशासाठी ते नंतर कृष्णाचं चरित्र थोडक्यात सांगणार आहेत ते.
राजसूय यज्ञाच्या वेळी, तेव्हा आपण बघणार आहोत ते पुढे जाऊन. भरत कुलभूषण जन्मेजय अर्जुन ने उस महान धनुर्धरों को भी जीत लिया और उन सबको साथ लेकर प्रागज्योतिषपुर पर भी धावा किया। महाराज, प्रागज्योतिषपुर के प्रधान राजा भगदत्त थे, उनके साथ महात्मा अर्जुन का बड़ा भारी भारी युद्ध हुआ था। प्रागज्योतिषपुर के नरेश किरात चीन, इथे बघा चीन देश आलेला आहे, हे चीन हे नाव खूप जुनं आहे, तेव्हापासूनचं आहे। प्रागज्योतिषपुर के नरेश किरात चीन तथा समुद्र के टापुओं में रहने वाले अन्य बहुतेरे योद्धाओं से घिरे हुए थे। राजा भगदत्त ने अर्जुन के साथ 8 दिनों तक युद्ध किया। अर्जुन उत्तर दिशेवरती विजय मिळवायला गेलाय ना, मग आपलं चीन आहे तो कुठे येतो? आपल्या देशाच्या, भारत देशाच्या उत्तर दिशेलाच येतो ना। राजा भगदत्त ने अर्जुन के साथ 8 दिनों तक युद्ध किया, तो भी उन्हें युद्ध से थकते न देखकर हसते हुए बोले। हे राजा भगदत्त होते, हे पांडूचे मित्र होते, म्हणजे अर्जुनच्या वडिलांचे मित्र होते, त्याचप्रमाणे इंद्राचे सुद्धा मित्र होते। त्यामुळे भगदत्त राजाबरोबर अर्जुनाचे 8 दिवस युद्ध झाले, तरी पण तो भगदत्त राजा थकत नव्हता आणि अर्जुन सुद्धा थकत नव्हता। हे बघून तो भगदत्त राजा प्रसन्न झाला आणि त्याने सांगितलं, मी जाणतो की तू इंद्राचा अंश आहेस, पांडुपुत्र आहेस, त्यामुळे आणि इंद्र माझा मित्र आहे, त्यामुळे मी तुझ्याबरोबर युद्ध करू, आणखी जास्त युद्ध करू इच्छित नाही। मी तुझं युद्धाचं कौशल्य बघून मी प्रसन्न झालेला आहे, त्यामुळे तू कशासाठी आलो आहेस इथे? तुझे कोणते प्रिय कार्य मी करू ते मला सांग, तू जे काही सांगशील ते मी करेन। तेव्हा अर्जुन म्हणाला की माझे मोठे भाऊ सत्यप्रतिज्ञ कुरुकुल रत्न धर्मपुत्र राजा युधिष्ठिर खूप दक्षिणा देऊन राजसूय यज्ञ करणार आहेत, त्यामुळे ते चक्रवर्ती सम्राट बनावेत अशी माझी इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही मला कर द्या। तुम्ही माझ्या वडिलांचे म्हणजे पांडूचे मित्र आहात आणि माझ्यावर सुद्धा तुम्ही प्रेम ठेवता, म्हणून मी तुम्हाला आज्ञा करू शकत नाही, तर तुम्ही प्रेमाने मला जे काही भेट देऊ इच्छिता ती भेट द्या। तेव्हा भगदत्त म्हणाले, कुंती कुमार, माझ्यासाठी जसा तू आहेस तसाच माझ्यासाठी युधिष्ठिर आहे, मी सर्व काही करेन। तुझ्यासाठी आणखी काय करू? तेव्हा अर्जुन म्हणाले की तुम्ही मला हे कराच्या रूपात हे काही दिलं, दान हे जे काही दिलं, कर दिलं, त्याचा मी स्वीकार केला, हाच माझ्यासाठी मोठा सत्कार आहे। मला आता आज्ञा द्या, मी पुढे जातो दिग्विजयासाठी। आणि अशा प्रकारे भगदत्ताला जिंकून महाभाऊ कुंतीपुत्र तिथून पुढे गेला। कुबेरद्वारा सुरक्षित जी उत्तर दिशा आहे त्या ठिकाणी तो जाऊ लागला। कुरुश्रेष्ठ धनंजय ने क्रमशः अंतरगिरी, बहिर्गिरी और उपगिरी नामक प्रदेशों पर विजय प्राप्त की। फिर समस्त पर्वतों और वहां निवास करने वाले राजाओं को अपने अधीन करके उन्होंने सबसे धन वसूल किए। तत्पश्चात उन नरेशों को प्रसन्न करके उन सबके साथ उलूकवासी राजा बृहंत पर आक्रमण किया। द्विजाऊ, बाजे श्रेष्ठ, मदंग आदि की ध्वनि, रथ के पहियों की गड़गड़ाहट और हाथियों की गर्जना से वे इस पृथ्वी को कपाते हुए आगे बढ़ रहे थे। राजा बृहंत तुरंत ही चतुरंगिणी सेना के साथ नगर से बाहर निकले और अर्जुन से युद्ध करने लगे। उस समय अर्जुन और बृहंत में बड़ी जोर की मारकाट शुरू हुई, परंतु बृहंत पांडुपुत्र अर्जुन के पराक्रम को न सह सके। उनका कुंती कुमार को असह्य मानकर दुर्धर्ष वीर पर्वतराज बृहंत युद्ध से हट गए और सब प्रकार से रत्नों के भेंट लेकर उनके सेवा में उपस्थित हुए। म्हणजे हा जो बृहंत राजा होता तो अर्जुनला पराजित करू शकला नाही, शेवटी तो थकला आणि त्याने शेवटी शरण आला, भेट घेऊन अर्जुनकडे ती रत्नांची भेट घेऊन गेला आणि अर्जुनाने काय केलं, त्याच्याकडनं कर घेतला आणि स्वतः ते राज्य आपल्याला घेतलं नाही, तर त्या बृहंताला त्या राज्याचा राजा बनवला। म्हणजे काय, त्याचं राज्य त्याला परत दिलं, म्हणजेच काय, त्याला ते अर्जुनाने हरवलं, पण ते राज्यावरती आपण आपला कब्जा केला नाही, म्हणजे ते राज्य आपण न बळकवता त्या बृहंतालाच त्या राज्याचा पुन्हा राजा केला। जन्मेजय, अर्जुन ने बृहंत का राज्य पुनः उनके हाथों में सौंपकर उलूकराज के साथ सेना बिंदु पर आक्रमण किया और उन्हें शीघ्र ही राज्यच्युत कर दिया। तदनंतर मोदापुर, वामदेव, सुदामा, सुसंकुल तथा उत्तर उलूक देशों और वहां के राजाओं को अपने अधीन किया। राजन, धर्मराज की आज्ञा से किरीटधारी अर्जुन ने वही रहकर अपने सेवकों द्वारा पंचगण नामक देशों को जीत लिया था। वहां से सेवा बिंदु की राजधानी देवप्रस्थ में आकर चतुरंगिणी सेना के साथ शक्तिशाली अर्जुन ने वही पड़ाव डाला। नरश्रेष्ठ, उन सभी पराजित राजाओं से घिरे हुए महातेजस्वी अर्जुन ने पौरव राजा विश्वगश्व पर आक्रमण किया। वहां संग्राम में शूरवीर पर्वतीय महारथियों को परास्त करके पौरव राजा सुरक्षित उनकी राजधानी को भी सेना द्वारा जीत लिया। पौरव युद्ध में जीतकर पर्वत निवासी लुटेरों के साथ दलों पर जो उत्सव संकेत कहलाते हैं पांडु कुमार अर्जुन ने विजय प्राप्त की। इसके बाद क्षत्रिय शिरोमणि धनंजय ने काश्मीर क्षत्रिय वीरों के तथा 10 मंडलों के साथ राजा लोहित को भी जीत लिया।
आता काश्मीरात युद्ध करायला गेला। तदनंतर त्रिगर्त दार्व और कोकणद और आदि बहुत से क्षत्रिय नरेशगण सब ओर से कुंतीनंदन अर्जुन की शरण में आए। इसके बाद कुरुनंदन धनंजय ने रमणीय अभिसारी नगरी पर विजय पाई और उरगवासी राजा रोचमान को भी युद्ध में परास्त किया। अशा प्रकारे भरपूर राजांचं तिथे वर्णन आलेलं आहे। उत्तर दिशेला काय काय आहे, अगदी मेरू पर्वतापर्यंत सगळं काही वर्णन आलेलं आहे। अर्जुनाने कोणाकोणाला पराजित केलं, हा अध्याय, याच्या पुढचा अध्याय। आणि अशा भरपूर राजांना अर्जुनाने काय केलं, पराजित केलं, पराभूत केलं। आणि असे असे काही त्याने प्रदेश बघितले, म्हणजे भारताच्या सीमेच्या पलीकडे गेला। काही काही तिथे किमपुरुष वर्ष, हरिवर्ष पर्व, सॉरी हरिवंश पर्व, अशी काही काही नावे आलेली आहेत त्या त्या देशांची। हरिवंश वर्ष अशी, जसे भारत वर्ष, किमपुरुष वर्ष, हरिवंश वर्ष अशी नावं आलेली आहेत। त्या त्या ठिकाणी अर्जुन जाऊन तिथल्या राजांना त्याने पराजित केलं। आणि शेवटी असा असा तो मेरू पर्वतापर्यंत पोहोचला। तर मेरू पर्वताच्या तिथे सुद्धा खूप असे यक्ष गंधर्व वगैरे होते, त्याने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रत्ने अर्जुनाला दिली, ज्यामुळे आपल्या द्वीपाला जम्बूद्वीप म्हटलं जातं। ती जम्बू नदी त्याने बघितली। तिथे उत्तर दिशेला त्या मेरू पर्वताकडे जाऊन तिथून त्यांनी पश्चिम दिशेला चालू लागले। तिथल्या राजांना ते अधीन करू लागले। गंधमादन पर्वताला पार करून ते पुढे गेले, केतुमाल वर्षमध्ये गेले। आणि केतुमाल वर्षामध्ये बघितलं तर तिकडेचे सगळे जे पुरुष आणि स्त्री होते ते दोन्ही सुंदर होते। आणि असा सुद्धा उल्लेख आलेला आहे की अर्जुन जिथे जिथे जायचे त्या त्या ते कोणते असू दे, किमपुरुष वर्ष असू दे, भद्राश्व वर्ष असू दे, भारत वर्ष असू दे, किंवा आता इथे आपण बघितले ते कुठलं, केतुमाल वर्ष असू दे, त्या प्रत्येक वर्षामध्ये कुठेही जरी गेले, इथे वर्ष म्हणजे काय, एक खंड समजा, जे अनेक देशांचं मिळून जे बनतं ते। तर ज्या ज्या ठिकाणी जायचं ते तिथल्या ज्या काही स्त्रिया होत्या त्या उंच ठिकाणी उभ्या राहून अर्जुनला बघायच्या आणि ते एकमेकांमध्ये चर्चा करायच्या की हा बाबा अर्जुन खूप भारी आहे, त्याचा पराक्रम भारी आहे, तो राजसूय यज्ञ आपल्या भावासाठी, तो काय आपल्या भावाला सम्राट बनवण्यासाठी हा एवढा मोठा पराक्रम करत आहे। त्या सर्वांना अर्जुनाने जे जे कोण राजे मिळतील त्यांना पहिला आधी समजवून आपल्या अधीन केलं। जर समजवून तयार नसतील तर त्यांना युधिष्ठिरला सम्राट मानायला तयार नसतील, कर द्यायला तयार नसतील तर त्यांच्याबरोबर युद्ध करून त्यांना पराजित केलं। आणि जे कोण चांगले होते, प्रामाणिक होते, त्यांचं राज्य त्यांना परतही दिलं कर घेतल्यानंतर। निलगिरी पर्वतावरती सुद्धा गेला होता। तिथे पार केल्यानंतर रम्यक वर्षामध्ये प्रवेश केला आणि तिथल्या सुद्धा अनेक राजांना त्याने पराजित केलं। आणि गंधर्वांना सुद्धा गंधर्वांद्वारा जो सुरक्षित प्रदेश होता तिथे सुद्धा गेला आणि गंधर्व गणांसहित त्या गंधर्वांना पराजित करून तिथे सुद्धा त्याने आपला अधिकार जमवला। आणि तिथे त्याला खूप काय मिळाले, रत्न मिळाली। त्यानंतर हिरण्यक वर्षामध्ये तो गेला। असं खूप वर्णन आलेलं आहे अर्जुनाने कशा प्रकारे दिग्विजय केला उत्तर दिशेवरती। आणि इथे ते वर्णन आलंय, लोक काय म्हणायचे अर्जुन बघून तो, राजेंद्र जब अर्जुन उत्तम बल और शोभा से संपन्न हो हिरण्यक वर्ष की विशाल सड़कों पर चलते थे, उस समय प्रासाद शिखरों पर खड़ी हुई वहां की सुंदरी स्त्रियां उनका दर्शन करती थी। कुंती नंदन अर्जुन अपने यश को बढ़ाने वाले थे। उन्होंने आभूषण धारण कर रखा था। वे शूरवीर रथयुक्त सेवकों से संपन्न और शक्तिशाली थे। उनके अंगों में कवच और मस्तक पर सुंदर किरीट शोभा दे रहा था। वे कमर कसकर युद्ध के लिए तैयार थे और सब प्रकार की आवश्यक सामग्री उनके साथ थी। वे सुकुमार, अत्यंत धैर्यवान, तेज के पुंज, परम उत्तम, इंद्रतुल्य पराक्रमी, शत्रु हंता तथा शत्रुओं के गजराज की गति को रोक देने वाले थे। उन्हें देखकर वहां की स्त्रियों ने वही अनुमान लगाया था कि इस वीर पुरुष के रूप में साक्षात शक्तिधारी कार्तिकेय पधारे हैं। वे आपस में इस प्रकार बातें करने लगी, सखियों ये जो पुरुष सिंह दिखाई दे रहे हैं, संग्राम में इनका पराक्रम अद्भुत है। इनके बाहुबल का आक्रमण होने पर शत्रुओं के समुदाय अपना अस्तित्व खो बैठते हैं। हा मोठा पराक्रमी आहे आणि यांचे जे काही यांनी आक्रमण केलं की शत्रूंची सेना समुदाय संपलाच समजा, त्याचं अस्तित्व मिटलंच समजा। अशा प्रकारे याचा पराक्रम आहे।
इस प्रकार की बातें करती हुई स्त्रियां बड़े प्रेम से अर्जुन की ओर देखकर उनके गुण गाती थी और उनके मस्तक पर फूलों की वर्षा करती थी। वहां के सभी निवासी बड़ी प्रसन्नता के साथ कौतूहलवश उन्हें देखते और उनके निकट रत्नों तथा आभूषणों की वर्षा करते थे। अशा प्रकारे अर्जुन जिंकत 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 संपूर्ण उत्तर दिशा त्याने जिंकली आणि एका अशा ठिकाणी अर्जुन आला, उत्तर कुरुवर्ष मध्ये आला आणि त्या उत्तर कुरुवर्षामध्ये तिथे खूपसे द्वारपाल एकत्र आले आणि अर्जुनला सांगू लागले की तुम्ही या नगराच्या सीमेमध्ये प्रवेश करू नका, इथून तुम्ही पुन्हा मागे जा, इथून तुम्ही पुन्हा मागे जा, कारण मनुष्य या नगरामध्ये प्रवेश करू शकत नाही. जर मनुष्याने या नगरामध्ये पाऊल टाकला तर त्याची मृत्यू होते. आम्ही तुझ्यावरती खूप प्रसन्न आहोत, इथपर्यंत पोहोचणे हाच तुझ्यासाठी मोठा विजय आहे. त्यामुळे हे अर्जुन, इथे जिंकण्यायोग्य काही वस्तू दिसत नाही आहे. हा उत्तर कुरु देश आहे, इथे युद्ध नाही, इथे युद्ध वगैरे होत नाही. त्यामुळे हे कुंती कुमार, यामध्ये या नगराच्या आतमध्ये प्रवेश करून तुला काय बघायला मिळणार नाही, कारण मानव शरीराद्वारे इथली काहीच गोष्ट, कुठलीही वस्तू बघली जाऊ शकत नाही. त्यामुळे भरत कुलभूषण पुरुषसिंह, युद्धाशिवाय तुला दुसरं काही करायचं असेल तर आम्हाला सांग, आम्ही ते तुझे कार्य पूर्ण करू. तेव्हा अर्जुनने हसत हसत सांगितलं की माझे भाऊ जे परमबुद्धिमान धर्मराज युधिष्ठिर आहे, ते संपूर्ण भूमंडळाचे एक चक्रवर्ती सम्राट बना माझी इच्छा आहे की माझे मोठे भाऊ धर्मराज युधिष्ठिर, धर्मराज युधिष्ठिर बुद्धिमान भाऊ हे संपूर्ण भूमंडळाचे चक्रवर्ती सम्राट बनले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. तुमचा हा जो देश आहे ज्यामध्ये मला प्रवेश करू नका म्हणून सांगता, तो माणसांच्या विपरीत आहे असं मला समजतं तुमच्या बोलण्यावरून. त्यामुळे मी इथे प्रवेश करणार नाही. पण तुम्ही महाराज युधिष्ठिरांसाठी कराच्या रूपमध्ये धन द्या. तेव्हा ते द्वारपाल तयार झाले आणि त्यांनी दिव्य आभूषण, रेशमी वस्त्रे आणि मृगचर्मे, दिव्य वस्त्रे इत्यादी दिले. अशा प्रकारे अर्जुनाने क्षत्रियांबरोबर, लुटेऱ्यांबरोबर भरपूर लढाई केली आणि त्या सर्वांना जिंकलं सुद्धा अर्जुनाने. आणि सगळ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे रत्ने घेऊन, काही जणांकडून घोडे घेतले, काही जणांकडून हत्ती घेतले, चतुरांगिणी सेना घेतली कराच्या रूपात, जे धन देऊ शकत नाहीत, धन देऊ शकले नाही त्यांनी काय काय दिले, हत्ती दिले, घोडे दिले. अशा प्रकारे वेगवेगळी जी रत्ने अर्जुनाने प्राप्त केली आणि ते इंद्रप्रस्थामध्ये परत आले आणि ते सगळं जे काही त्यांनी प्राप्त केले होते ते सम्राट युधिष्ठिरांना दिलं आणि सम्राट युधिष्ठिरांची आज्ञा घेऊन ते आपल्या महलमध्ये गेले. इंद्रप्रस्थातला जो त्यांचा महल होता त्या महलमध्ये अर्जुनाने प्रवेश केला. मग अर्जुनाचा असा भरपूर पराक्रम आलेला आहे. मी तुम्हाला आता मी संक्षिप्तपणे सांगितला. त्यानंतर भीमसेनचा पराक्रम आलेला आहे. जेव्हा अर्जुन उत्तर दिशेला विजय मिळवायला गेला, त्याच वेळेला भीमसेन सुद्धा पूर्व दिशेला दिग्विजय करायला गेला. नरश्रेष्ठ भीमसेन ने पहले पांचालों की महानगरी अक्षत्रा में जाकर भांति भांति के उपायों से पांचाल वीरों को समझा बुझा कर वश में किया. वहां से आगे जाकर उन भरतवंश शिरोमणि शूरवीर भीम ने गंडक नदी के तटवर्ती और विदेह म्हणजे मिथिला देश को थोड़े ही समय में जीतकर दाशार्ण देश को भी अपने अधिकार में कर लिया. वहां दाशार्ण नरेश सुधर्मा ने भीमसेन के साथ अपना अस्त्र शस्त्र के ही महान युद्ध किया, बिना अस्त्र शस्त्र के महान युद्ध किया. उन दोनों में वह मल्ल युद्ध रोंगटे खड़े कर देने वाला था. भीमसेन ने उस महामना राजा का यह अद्भुत पराक्रम देखकर महाबली सुधर्मा को अपना प्रधान सेनापति बनाया. राजन, इसके बाद भयानक पराक्रमी भीमसेन पुनः विशाल सेना के साथ पृथ्वी को कंपाते हुए पूर्व दिशा की ओर बढ़े. जन्मेजय, बलवानों में श्रेष्ठ भीमसेन ने अश्वमेध देश के राजा रोचमान को उनके सेवकों सहित पराजित बलपूर्वक जीत लिया. उन्हें हराकर महापराक्रमी कुरुनंदन कुंती कुमार भीम ने कोमल बर्ताव के द्वारा ही पूर्व देश पर विजय प्राप्त की. तदनंतर दक्षिण आकर पुलिंदों के महान नगर सुकुमार और वहां के राजा सुमित्रों को अपने अधीन कर लिया. जन्मेजय, तत्पश्चात भरतश्रेष्ठ भीम धर्मराज की आज्ञा से महापराक्रमी शिशुपाल के वहां गए. शिशुपाल जे तिथे गेला आणि शिशुपाल म्हणाला, बाबा युद्ध नको. भीमसेनाला बघूनच तो आधी घाबरला. शिशुपालने त्याचा स्वागत सत्कार केला आणि म्हणाला, मी काय करतो इथे, कशाला बाबा आलाय, सांग मला. तो म्हणला, माझा भाऊ सम्राट युधिष्ठिर आहेत,
त्यांना चक्रवर्ती सम्राट बनवायचा आहे मला, म्हणून मी कर घ्यायला आलेलो आहे. शिशुपाल म्हणाला, चल बाबा मी तुला कर देतो, युद्ध नको. आणि शिशुपालने भीमसेनला आपल्याकडे 13 दिवस ठेवून घेतलं. 13 दिवस इथे राहा सांगितलं. 13 दिन वहा रह गए. भीमसेन तिथे 13 दिवस तिथे राहिले आणि पुढे दिग्विजयासाठी पुन्हा त्यांनी प्रस्थान केलं. हे जन्मेजय, तदनंतर शत्रुओं का दमन करने वाले भीमसेन ने कुमार देश के राजा श्रेणीमान तथा कौशलराज बृहद्बल को परास्त किया। इसके बाद अयोध्या के धर्मज्ञ नरेश महाबली दीर्घ यज्ञ को भी पांडव श्रेष्ठ भीम ने कोमलता पूर्वक बर्ताव से वश में कर लिया। तत्पश्चात शक्तिशाली पांडु कुमार ने गोपालक्ष और उत्तर कौशल देश को भी जीतकर मल्ल राष्ट्र के अधिपति पार्थिव को भी अपने अधीन कर लिया। इसके बाद हिमालय के पास जाकर बलवान भीम ने सारे जलोद्भव देश कर थोड़े ही समय में अधिकार प्राप्त किया। इसके बाद भरत वंश भूषण भीमसेन ने अनेक देश जीते और मल्लाट के समीपवर्ती देशों तथा शुक्तिमान पर्वत पर भी विजय प्राप्त की। बलवानों में श्रेष्ठ महापराक्रमी तथा भयंकर पुरुषार्थ प्रकट करने वाले पांडुकुमार महाभाव भीमसेन ने समर में पीठ न दिखाने वाले काशीराज सुबाहू को बलपूर्वक हराया। म्हणजे काशीराज सुबाहू ज्याने समरामध्ये म्हणजे युद्धामध्ये कधीच पाठ दाखवली नव्हती अशा सुबाहूला सुद्धा भीमसेनाने युद्धामध्ये हरवलं। इसके बाद पांडुपुत्र भीम ने सुपार्श्व के निकट राजराजेश्वर कृत को, जो युद्ध में बलपूर्वक उनका सामना कर रहे थे, हरा दिया। तत्पश्चात महातेजस्वी कुंती कुमार ने मत्स्य, महाबली मलद, अनग और अभय नामक देशों को जीतकर पार्श्वभूमि माने पशुपतिनाथ के निकटवर्ती स्थान नेपाळ को भी सब ओर से जीत लिया। नेपाळ मध्ये आला, नेपाळ मध्ये सुद्धा तिथल्या राजांना सुद्धा भीमसेन ने जिंकलं। वहां से लौटकर महाभाव भीम ने मदधार पर्वत और सोमधेय निवासियों को परास्त किया। इसके बाद बलवान भीम ने उत्तराभिमुख यात्रा की और वत्स भूमि पर बलपूर्वक अधिकार जमा लिया। फिर क्रमशः भगों के स्वामी, निषादों के अधिपति तथा मणिमान आदि बहुत से भूपालों को अपने अधिकार में कर लिया। तदनंतर दक्षिण मल्ल देश तथा भोगवान पर्वत को भीमसेन ने अधिक प्रयास किए बिना ही वेगपूर्वक जीत लिया। शर्मक और वर्मक इन दोनों को उन्होंने समझा बुझा कर ही जीत लिया। विदेह देश के राजा जनक को भी पुरुषीय भीम ने अधिक उग्र प्रयास किए बिना ही परास्त कर दिया। म्हणजे आता विदेह देशचा राजा म्हणजे मिथिला नगरीचा राजा, तर तो जनक, मग सीताचे वडील होते तिचंही नाव जनक, आणि जे जे त्या गादीवरती बसायचे ते सुद्धा सगळे जनक या नावाने ओळखले जायचे। विदेह देश के राजा जनक को भी पुरुषीय भीम ने अधिक उग्र प्रयास किए बिना ही परास्त कर दिया। कृषकों और बर्बरों पर छल से विजय प्राप्त कर ली। विदेह देश में ही ठहरकर कुंती कुमार भीम ने इंद्र पर्वत के निकटवर्ती 7 किरात राजाओं को जीत लिया। किरात म्हणजे कोण? भिल्ल राजांना सुद्धा त्यांनी जिंकलं। इसके बाद सुय्य और प्रसूय देश के राजाओं को, जिनके पक्ष में बहुत लोग थे, अत्यंत पराक्रमी और बलवान कुंती कुमार भीम युद्ध में परास्त करके मगध देश को चल दिए। आता मगध देशात गेला। मगध देश म्हणजे कुठे? जिथे जरासंधाचे जे राज्य होतं त्या ठिकाणी। आता जरासंधाचा वध झाला, आता तिथे कोण राज्य करत होता? जरासंधाचा पुत्र सहदेव। मार्ग में दंडधार तथा अन्य राजाओं को जीतकर उन सब के साथ गिरिव्रज नगर में आए। वहां जरासंध कुमार सहदेव को सांत्वना देकर उसे कर देने की शर्त पर उसी राज्य पर प्रतिष्ठित कर दिया। म्हणजे त्या जरासंधाचा पुत्र सहदेव करून त्याला सांत्वना दिली, त्याच्याकडनं कर घेतला आणि त्याला पुन्हा त्या राज्यावरती स्थित केलं। म्हणजे राज्यापासून त्याला च्युत केलं नाही, तर त्याचं राज्य त्याला परत दिलं कर घेतल्यानंतर। आणि त्यानंतर तो अंग प्रदेशवरती गेला आणि भीमाने त्या अंग प्रदेशावरती अटॅक केला, आक्रमण केलं। आणि त्यावेळेला अंग प्रदेशाचा राजा कोण होता? कर्ण होता। मग कर्ण आणि भीमामध्ये युद्ध झालं। पांडव श्रेष्ठ भीम ने पृथ्वी को कंपित सी करते हुए चतुरंगिणी सेना साथ ले शत्रुघाती कर्ण के साथ युद्ध छेड़ दिया। भारत उस युद्ध में कर्ण को परास्त करके अपने वश में कर लेने के पश्चात बलवान भीम ने पर्वतीय राजाओं पर विजय प्राप्त की। भीम आणि कर्णाचं हे पहिलं युद्ध होतं ज्यामध्ये भीम जिंकला होता हे युद्ध। अशाच प्रमाणे मला संपूर्ण महाभारतामध्ये आणखी 6 युद्ध मिळालेली आहेत ज्यामध्ये भीमाने कर्णाला पराजित केलेला आहे। म्हणजे माझ्या वाचनानुसार कर्ण हा भीमाद्वारे 7 वेळा पराजित झाला, अर्जुनाद्वारे 6 वेळा पराजित झाला, सात्यकीद्वारे 3 वेळा पराजित झालेला आहे, अभिमन्यूद्वारे 2 वेळा पराजित झालेला आहे, चित्ररथ गंधर्व आणि महाराज द्रुपद यांच्याद्वारे 1 वेळा पराजित झालेला आहे माझ्या वाचनात। आणखी जर मी डीपली वाचलं तर आणखी सुद्धा कर्णाचे पराजय त्यामध्ये मिळतील।
पण कादंबरीकारांनी त्याला अजेय असं दाखवून ठेवलंय. आपल्या मनानुसार काहीही लिहिलं. इतिहासामध्ये, इतिहास ग्रंथामध्ये, महाभारतामध्ये छेडछाड केली आणि कर्णाला एक अजेय उत्तम राजा दाखवायचा त्याने, उत्तम उत्तम व्यक्तिमत्व दाखवायचं त्याने, उत्कृष्ट व्यक्तिमत्व दाखवायचा कादंबरीकारांनी प्रयत्न केला. आणि आपल्या महाराष्ट्राचे दुर्भाग्य की अशा प्रकारचे जे कादंबरीकार आहेत ते आपल्याच महाराष्ट्रात जन्मले, जे मूळ ग्रंथांविरुद्ध काहीही लिहितात आपल्या मनानुसार, आणि अशा प्रकारचे विपरीत ग्रंथ असतात तेच सगळीकडे प्रसिद्ध होतात. या कलियुगाचा प्रभाव मानला पाहिजे. पण मूळ महाभारतानुसार कर्ण कितीतरी वेळा पराजित झालेला आहे, अजिबात अजेय नव्हता. भीमसेनने, माझ्या वाचनानुसार तरी भीमसेनने त्याला 7 वेळा हरवले, अर्जुनने 6 वेळा हरवले, सात्यकीने 3 वेळा हरवले, अभिमन्यूने 2 वेळा हरवलेले आहे, आणि द्रुपद राजा, चित्ररथ गंधर्व इत्यादींनी त्याला 1-1 वेळा हरवलेला आहे. आणि इतरही त्याची, इतरांबरोबर मी चर्चा केली, जे महाभारतामधले एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडून कर्णाचे आणखी काही पराजय महाभारतामधील मला मिळालेले आहेत. तर असो, पांडव श्रेष्ठ भीम ने पृथ्वी को कंपित सी करते हुए चतुरंगिणी सेना हाथ ले शत्रुघाती कर्ण के साथ युद्ध छेड़ दिया। भारत उस समय उस युद्ध में कर्ण को परास्त करके अपने वश में कर लेने के पश्चात बलवान भीम ने पर्वतीय राजाओं पर विजय प्राप्त की। तदनंतर पांडुनंदन भीमसेन ने मोदागिरी के अत्यंत बलिष्ठ राजा को अपनी भुजाओं के बल से ही महासमर में मार गिराया। महासमर मध्ये महासमर मध्ये म्हणजे काय, महायुद्धामध्ये। महाराज तत्पश्चात भीमसेन पुंड्र देश के अधिपति महाबली वीर राजा वासुदेव के साथ, जो कोसी नदी के कछार में रहने वाले तथा महान तेजस्वी थे, जा भिडे। आता हा पुंड्रक, वासुदेव पुंड्रक, जो स्वतःला विष्णू समजत होता, तो, मला वाटते 2-3 वेळा याची तुम्हाला मी कथा सांगितली आहे, त्याच्याबरोबर भीमाचं युद्ध झालं आणि त्याला सुद्धा भीमाने पराभूत केलं। तदनंतर भरतश्रेष्ठ भीमसेन ने समुद्रसेन, भूपाल, चंद्रसेन, राजा ताम्रलिप्त, करवटाधिपति तथा स्नुह नरेश को भी जीतकर समुद्र के तट पर निवास करने वाले समस्त म्लेच्छों को भी अपने अधीन कर लिया। इस प्रकार पवन पुत्र बलवान भीम ने बहुत से देशों पर अधिकार प्राप्त करके उन सब के धन लेकर लौहित्य देश की यात्रा की। वहां उन्होंने समुद्र के टापुओं में रहने वाले बहुत से म्लेच्छ राजाओं को जीतकर उनसे कर के रूप में भांति भांति के रत्न वसूल किए। इतना ही नहीं, उन राजाओं ने भीमसेन को चंदन, अगर, वस्त्र, मणि, मोती, कंबल, सोना, चांदी और बहुमूल्य मूंगे भेंट कर दी, मूंगे भेंट किए। कुंती और पांडु के पुत्र महात्मा भीमसेन, उन्होंने करोड़ों संख्या में धन रत्नों की वर्षा की। भीमसेन के ऊपर, भीमसेन के पास उन्होंने करोड़ों संख्या में धन रत्नों की वर्षा की कराच्या रूपाने। आणि अशा प्रकारे भयानक पराक्रमी भीमसेन इंद्रप्रस्थ में आकर वह सारा धन धर्मराज को सौंप दिया। अशा प्रकारे भीमसेनने इंद्रप्रस्थामध्ये येऊन ते सगळं काही जे धन मिळवलं होतं पूर्व दिशेवरती दिग्विजय करताना, सगळं धन होतं ते युधिष्ठिरला, धर्मराज युधिष्ठिरला सोपवले, त्याच्याकडे सोपवले। आता सहदेवचा पराक्रम, आता सहदेव कुठे गेला होता? दक्षिण दिशेला गेला होता। जन्मेजय, सहदेव भी धर्मराज युधिष्ठिर से सम्मानित हो दक्षिण दिशा पर विजय पाने के लिए विशाल सेना के साथ प्रस्थित हुए थे। मग ते दक्षिण दिशेला कुठे कुठे गेले, ती परत गावे आलेली आहेत, गावे देश आलेले आहेत, आणि त्या दक्षिण देश मधले कोणकोणत्या राजांना सहदेवने पराजित केले ते सुद्धा आलेले आहे। त्यामध्ये भीष्मकचा सुद्धा उल्लेख आलेला आहे। भीष्मक म्हणजे रुक्मिणीचे वडील, त्यांना सुद्धा सहदेवने युद्धामध्ये पराजित केले होते, पराभूत केले होते। त्यानंतर असे ते दक्षिण दिशेला ते सर्वांना हरवत हरवत गेले आणि किष्किंधा नगरीमध्ये गेले। किष्किंधा नगरीमध्ये गुहा होती। किष्किंधा नगरी आपण कुठे ऐकलेलं आहोत? तर रामायण मध्ये। किष्किंधा नगरीमध्ये त्या गुहेत कोण राहायचे? वानरराज सुग्रीव राहायचे ना, आणि त्यांचे मैंद्य, द्विविध वगैरे सेवक राहायचे। मग त्या ठिकाणी जे मैंद्य आणि द्विविध यांच्याबरोबर खूप दिवस त्या भीमाने युद्ध केलं। हा द्विविध वानर होता, हे बरेच चिरंजीवी होते। हा द्विविध वानर होता, चिरंजीवी म्हणजे अमर नाही, तर चिरंजीवी म्हणजे दीर्घकाळ टिकणारे। तर वहा वानरराज मैंद्य और द्विविध के साथ उन्होंने 7 दिनों तक युद्ध किया, किंतु उन दोनों का कुछ बिगाड़ न सके। मग हे मैंद्य आणि द्विविध होते, यांचं ते काहीच बिघाडू शकले नाहीत। मग ते मैंद्य आणि द्विविध म्हणाले, प्रसन्न होऊन सहदेवाला म्हणाले की सहदेव, तुझे युद्ध बघून आम्ही प्रसन्न झालेलो आहोत, आणि धर्मराजाच्या कार्यामध्ये
राजस्व यज्ञाच्या कार्यामध्ये अजिबात काही विघ्न येता कामा नये म्हणून आम्ही तुला ही रत्नांची भेट देतो, घेऊन जा. त्यानंतर सहदेव कुठे गेले? दक्षिण दिशेला गेले आणि माहिष्मती नगरीमध्ये गेले. माहिष्मती नगरी, तुम्ही हे नाव बाहुबलीमध्ये ऐकलं असाल, ते सुद्धा ऐतिहासिक नगर होते आणि त्या नगरामध्ये एक नील नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्याबरोबर या सहदेवचं घोर युद्ध झालं होतं. हा नील नावाचा राजा हा मोठा धार्मिक होता आणि याचं चरित्र महाभारताची जी 18 पर्वणी आहे त्यापैकी जे अनुशासन पर्वणी आहे, ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम आलेली आहे, त्या अनुशासन पर्वणीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचं चरित्र आलेलं आहे. त्यावेळेला आपण ते बघू. तर त्या शत्रूंचा नाश करणाऱ्या पांडुपुत्र सहदेवाने त्या राजा नीलला सुद्धा पराजित केलं आणि ते जे काही युद्ध झालं होतं त्यावेळेला जे सहदेवचं जे काही सामान होतं त्याला अचानक आग लागायची आणि तो अग्निदेव होता, राजा नीलची सहाय्यता करायचा. सहदेवची सेना, रथ, घोडे, हत्ती, मनुष्य, कवच हे सगळे आगीने जळायचे. त्यामुळे जन्मेजय हा जो कुरुनंदन सहदेव आहे तो घाबरू लागला त्याच्यामुळे आणि प्रतिकार करण्यामध्ये असमर्थ झाला. तेव्हा जन्मेजय विचारू लागला की माझ्या वैशंपायन म्हणून तुम्ही सांगा की माझे आजोबा हे सगळे अग्निदेवाला तृप्त करण्यासाठी तर यज्ञ करत होते, म्हणजे यज्ञ करणार आहेत, मोठं राजसूय यज्ञ करणार आहे, त्यामध्ये अग्निदेव तर तृप्त होणार आहेत. अग्निदेव तृप्त होणार आहेत तर अग्निदेव यांच्या शत्रूच्या बाजूने का बरं लढत होता? तेव्हा वैशंपायन म्हणाले, अरे आम्ही असं ऐकलं आहे की माहिष्मती नगरीमध्ये निवास करणारे अग्निदेव हे त्या नीळराजाची जी कन्या आहे, जिचं नाव सुदर्शना होते, तिच्या प्रती ते आसक्त झाले होते. म्हणजे अग्निदेवाला नीलराजाची ती कन्या होती ती आवडू लागली होती. आणि एक दिवस आणि ती आवडू लागली होती म्हणजे कसं, इथे उल्लेख आलेला आहे की जर इतर कोणी जर तिथे आग पेटवायचा प्रयत्न केला अग्निहोत्रामध्ये तर ती आग पेटत नव्हती. पण जर ती सुदर्शना ती जर त्या ठिकाणी गेली, म्हणजे त्या नीलराजाची पुत्री त्या ठिकाणी गेली आणि तिने जर आपल्या ओठांनी फुंकून तिथे आग पेटवायचा प्रयत्न केला तर ती आग पेटायची. आणि तेव्हापासून तिथून ते अग्निदेव होते त्यांच्या मनात जागा निर्माण झाली. ते सुदर्शनावरती प्रेम करू लागले, त्यांना सुदर्शनाला प्राप्त करायची इच्छा त्यांच्या मनात झाली. आणि एक दिवस हे अग्निदेव होते ते ब्राह्मणाचं रूप धारण करून त्या राजाकडे आले. नीलराजाकडे आले आणि त्यांच्याकडे नीलराजाने सांगितलं, बोल तुमची काय इच्छा आहे ब्राह्मणदेव, सांगा मला. तेव्हा ब्राह्मण रूप धारण करून आलेल्या अग्निदेवाने सांगितलं की मला तुझी मुलगी पाहिजे. त्यामुळे राजा चिडला आणि राजा बडबडू लागला. राजा चिडला ते बघून हा अग्निदेव सुद्धा चिडला आणि अग्निदेव जेव्हा चिडला, अग्निदेवाचा कोप झाला, तेव्हा राजाचं जे काही भवन होतं त्यामध्ये आग लागायला लागली आणि राजाच्या भवनात आग लागायला लागली. आणि राजाला जेव्हा समजलं की ब्राह्मण वेश धारण करून आपल्या जवळ अग्निदेव आलेले आहेत, जे आपले आराध्य दैवत आहेत, तेव्हा त्या राजाने पृथ्वीवरती मस्तक ठेवून, म्हणजे जमिनीवरती मस्तक ठेवून त्या अग्निदेवाला प्रणाम केला. आणि विवाहाच्या योग्य वेळ आल्यानंतर राजाने आपल्या कन्येचं दान केलं आणि त्या ब्राह्मण रूपधारी अग्निदेवाच्या सेवेमध्ये आपल्या कन्येला अर्पण केलं. आणि त्या अग्निदेवाच्या चरणांवरती आपलं मस्तक ठेवून त्याला नमस्कार केला. आणि त्यामुळे अग्निदेवांनी सांगितलं की मला आता तुम्ही वर मागा, माझ्या मनासारखं तुम्ही केलं, त्यामुळे हे नीलराजा वर मागा. तेव्हा त्या नीलराजाने असा वरदान मागितलं की जेव्हा युद्ध असणार तेव्हा युद्धामध्ये तू मला सहाय्य करायचं, म्हणजे शत्रुपक्ष असणार तर शत्रुपक्षाच्या सैन्याला वगैरे आग लागली पाहिजे. त्यामुळे जे कोण राजा अज्ञानवश त्या पुरीवरती, माहिष्मती नगरीवरती आक्रमण करायचे, ते जे कोण राजा असायचे आक्रमण करणारे, त्यांच्या रथाला, त्यांच्या सामानाला अग्निदेव जाळून टाकत असे. त्यामुळे हे जन्मेजय, तुझे आजोबा सहदेव त्या ठिकाणी जेव्हा गेले होते त्यावेळेला त्यांच्या रथाला व इतर सामानांना आग लागली होती.
कुरुश्रेष्ठ जन्मेजय उस समय माहिष्मतीपुरी में युवती स्त्रियां इच्छानुसार ग्रहण करने योग्य नहीं रह गई थी, क्योंकि वह स्वतंत्रता से ही वर का वरण किया करती थी. तिथली स्त्रिया होती ती बिघडली होती, असं इथे उल्लेख आलेला आहे. पतित झाली होती. अग्निदेव ने स्त्रियों के लिए यह वर दिया था कि वे अपने प्रतिकूल होने के कारण ही कोई स्त्रियों को वर का स्वयं ही वरण करने से रोक नहीं सकता. इससे वहां की स्त्रियां स्वेच्छापूर्वक वर का वरण करने के लिए विचरण किया करती थी. भरतश्रेष्ठ जन्मेजय तभी से सब राजा जो इस रहस्य से परिचित थे, अग्नि के भय के कारण माहिष्मतीपुरी पर चढाई नाही करते थे. मग अग्निदेव शत्रू पक्षाला त्याचे शस्त्र, त्याची रथ, त्याचं जे काही सामान आहे ते जाळून टाकतो, म्हणून जे शत्रू राजा होते ते माहिष्मतीपुरीवरती आक्रमण करायला घाबरायचे. राजन धर्मात्मा सहदेव अग्नि से व्याप्त हुई अपनी सेना को भय से पीड़ित देख पर्वत की भांति अविचल भाव से खड़े रहे, भय से कंपित नहीं हुए. उन्होंने आचमन करके पवित्र हो अग्निदेव से इस प्रकार कहा, आणि त्यांनी आचमन करून अग्निदेवाची स्तुती केली. कशी स्तुती केली? आपले जे रथ आहे त्याला आग लागत आहे, सामानाला आग लागत आहे, हे बघून सहदेवांनी काय केली? स्तुती केली. कृष्ण वर्तमान, हमारा यह आयोजन तो आप ही के लिए है, आपको नमस्कार है. हे पावक, आप देवताओं के मुख है, यज्ञ स्वरूप है. आता देवताओं के मुख का म्हटलं आहे? कारण यज्ञामध्ये जेव्हा आपण आहुती देतो तेव्हा ती देवतांपर्यंत पोहोचते ना, म्हणून त्याला देवतांचे मुख म्हटले आहे अग्नीला. यज्ञ स्वरूप है, आप यज्ञ स्वरूप है. आप सबको पवित्र करने के कारण पावक है, और हव्य हवनीय पदार्थ को वहन करने के कारण हव्य वाहन कहलाते हैं. म्हणजे जे हवनीय पदार्थ आहे, जे देवतांसाठी आपण त्या अग्नीमध्ये टाकतो, ते देवतांपर्यंत घेऊन जातात ना. अग्नी देवतांपर्यंत तो पदार्थ पोहोचवते. म्हणजे जे हव्य आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याचं वाहन करते, म्हणून ते हव्य वाहन या नावाने ओळखले जातात अग्निदेव. वेद आपके लिए ही जात अर्थात प्रकट हुए हैं. वेद आपके लिए ही प्रकट हुए हैं, इसलिए आप जात वेदा कहलाते हैं. वेद ज्याच्यासाठी वेद प्रकट झालेले आहेत, वेद आपके लिए ही जात म्हणजे काय? प्रकट झालेले आहेत, म्हणून तुम्ही जातवेदा म्हणून ओळखले जाता. विभावसो, आप ही चित्र भानु सुरेश और अनल कहलाते हैं. आप सदा स्वर्ग द्वार का स्पर्श करते हैं. आप आहुति दिए हुए पदार्थों को खाते हैं, इसीलिए हुताशन है. प्रज्वलित होने से ज्वलन और शिखा धारण करने से शिखी है. इथे शिखा म्हणजे काय? अग्नीची शिखा म्हणजे काय? अग्नीचे जे ज्वाळा असतात ते लपेट असतात ते. आप ही वैश्वानर म्हणजे आपल्या पोटामध्ये आपण जे काही खातो ते पचवणारा पोटामध्ये जी उष्णता असते, ती उष्णता सुद्धा काय झालं? अग्नीचं स्वरूप झालं. त्याच्यामुळे आपण जे काही खातो ते जिरतं. तो जर वैश्वानर थंड झाला की मनुष्य जास्त जगू शकत नाहीत. म्हणून भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण सांगतात की सर्व जीवांच्या उदरामध्ये मी वैश्वानर रूपात स्थित आहे, आणि सर्व जीवांचे 4 प्रकारचे जे अन्न आहे ते मी पचवतो. म्हणजे 4 प्रकारचे अन्न म्हणजे एक आपण दाताने चावतो ते, त्यानंतर असे शुशून पितो ते म्हणजे काय? द्रव पदार्थ. त्यानंतर जे चाटून खातो ते, आणि 4 प्रकारचे चतुर्विध अन्न मी पचवतो म्हणून सांगितलं. एक म्हणजे चावून खातो ते, दुसरं म्हणजे असे आपण पितो ते म्हणजे द्रव पदार्थ, तिसरं म्हणजे चाटून खायचं अन्न, आणि एक चौथा प्रकार त्यांनी सांगितलेला, बघूया, विषय आला तो बघूया लगेच. अहम वैश्वानरो भूत्वा, हा श्लोक आहे तो. एक गीता सुपर साईट नावाची एक वेबसाईट आहे, दाखवतो. गीता सुपर साईट ही IITच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे. यामध्ये जर तुम्ही श्रीमद भगवद्गीता यावरती गेलात तर इथे तुम्ही तो श्लोक निवडू शकता. अध्याय क्रमांक किती? 15 आणि श्लोक क्रमांक 14. आणि हा बघा, हा मग तो श्लोक आला. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रित
प्राणापान समायुक्त पचाम्यम अन्नम चतुर्विधम. मग आता आपल्याला याचं भाषांतर बघायचं आहे. कोणतं भाषांतर बघायचं आहे? तर हिंदी भाषांतर, स्वामी रामसुखदासांनी दिलेलं हिंदी भाषांतर, तेजोमायानंदांनी दिलेलं हिंदी भाषांतर, शंकराचार्यांनी जे काही भाष्य दिलेलं आहे त्याचं हिंदी भाषांतर, त्यानंतर संस्कृत भाष्य, हे काय आपल्याला संस्कृत इतकं समजणार नाही, हिंदी हिंदी आहे तेवढे चेक करूया. आणि डिस्प्ले सिलेक्टेड ट्रान्सलेशन या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे या श्लोकाची वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या सगळ्या एक्सपर्टनी जी जी काही अर्थ सांगितलेला आहे, भाष्य म्हणजे कमेंट्री दिलेले आहे ते इथे तुम्हाला मिळेल. मी जठराग्नीच्या रूपाने वैश्वानर म्हणजे जठराग्नीच्या रूपाने सर्व जीवांच्या शरीरामध्ये मी स्थित आहे आणि 4 प्रकारचे अन्न मी पचवतो असं सांगितलं आहे. ते कुठले कुठले? भुज्य, भुज्य म्हणजे काय? आपण दातांनी चावून खातो ते. पेय म्हणजे काय? आपण जे गिळतो ते रस आदी द्रव पदार्थ. चोष्य म्हणजे काय? जे आपण दातांनी चावतो आणि त्यामधला आपण रस आहे तो ओढून घेतो, त्याला काय म्हणतात? चोष्य म्हणतात. लेह्य, लेह्य म्हणजे काय? जे चाटून खाल्ले जाते ते. अशा प्रकारे हे 4 प्रकारचे अन्न आहे ते मी पचवतो सर्वांच्या जठरामध्ये, जठराग्नीच्या रूपात, वैश्वानरच्या रूपात स्थित राहून. तसे भगवान म्हणतात. तर हे वैश्वानर सुद्धा भगवंताचं एक स्वरूप आहे. मग इथे सहदेव स्तुती करताना म्हणतो की आप ही वैश्वानर पिंगेश लवंग और भूरी तेजस नाम धारण करते हैं, आपने ही कुमार कार्तिकेय को जन्म दिया है, आप ही ऐश्वर्य संपन्न होने के कारण भगवान है, श्री रुद्र का वीर्य धारण करने से आप रुद्रगर्भ कहलाते हैं, सुवर्ण के उत्पादक होने के कारण आपका नाम हिरण्यकृत है. अग्निपासून सुवर्ण के उत्पादक, अग्निमुळे जे आता सोनं असतं जे आपल्याला जेव्हा मिळतं ते असं चकचकीत नसतं, बरोबर? मग जेव्हा ते त्याच्यावरती प्रक्रिया होते, अग्नीमध्ये ते तापतं त्यावेळेला ते चमकतं, त्यावरती प्रक्रिया होते तेव्हा. सुवर्ण के उत्पादक होने के कारण आपका नाम हिरण्यकृत है. मग महाभारतामध्ये किंवा इतर ज्या वैदिक ग्रंथांमध्ये सोने बनवायची एक प्रक्रिया आलेली आहे वेगळी. कुठले तरी 2 धातू होते, माझ्या आता लक्षात राहिलेले नाही. ते 2 धातू ते काही प्रमाणात एकत्र केले आणि त्यांना तापवलं अग्नीमध्ये की ते त्यांच्या रिॲक्शनने जसं हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू घेऊन जसं हे बनतं, काय पाणी बनतं H2O. असे वेगवेगळे केमिकल रिॲक्शन्स आपण विज्ञानामध्ये, केमिस्ट्रीमध्ये आपण बघतो, रसायनशास्त्रात. मग त्याच पद्धतीने सोनं कसं बनवायचं ती सुद्धा एक आलेली आहे पद्धत, प्रक्रिया आलेली आहे, ती मी आता ती विसरलो. तर असो, सांगायचा मुद्दा असा की त्यामध्ये अग्नीची महत्वाची भूमिका आहे सोन्याच्या उत्पत्तीसाठी. म्हणून इथे सहदेव सांगतो की श्री रुद्र का सुवर्ण के उत्पादक होने से आपका नाम हिरण्यकृत है. हिरण्य म्हणजे काय? सोनं. आप अग्नि मुझे तेज दे, आप अग्नि मुझे तेज दे, वायुदेव प्राण शक्ति प्रदान करे, पृथ्वी मुझ में बल का आदान करे और जल मुझे कल्याण प्रदान करे. जल को प्रकट करने वाले महान शक्ति संपन्न जात वेदा सुरेश्वर अग्निदेव, आप देवताओं के मुख है, अपने सत्य के प्रभाव से आप मुझे पवित्र कीजिए. आता इथे काय म्हटलंय? जल को प्रकट करने वाले म्हणजे जलाची, पाण्याची निर्मिती करणारे. मग इथे असं काय म्हटलंय? कारण जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होत असते, जेव्हा सृष्टीचा प्रलय होतो तेव्हा कसं म्हटलं जातं की जलतत्व आहे ते कशामध्ये? अग्नीमध्ये विलीन होतं, अग्नितत्वामध्ये. अग्नितत्व आहे ते वायू तत्वामध्ये विलीन होतं, वायू तत्व आहे ते आकाश तत्वामध्ये विलीन होतं. पुन्हा सांगतो हा, जलतत्व आहे त्याची तन्मात्रा रस, मग रस तन्मात्रा असणारे जलतत्व हे रूप तन्मात्रा असणाऱ्या अग्नितत्वामध्ये विलीन होते. रूप तन्मात्रा असणारे अग्नितत्व हे स्पर्श तन्मात्रा असणाऱ्या वायू तत्वामध्ये विलीन होते. स्पर्श तन्मात्रा असणाऱ्या वायू तत्व हे शब्द तन्मात्रा असलेल्या आकाश तत्वामध्ये विलीन होते आणि शब्द तन्मात्रा असणारे आकाश तत्व हे तामसिक अहंकारामध्ये विलीन होते आणि जे
इंद्रियांची शक्ती आहे ती राजसिक अहंकारामध्ये विलीन होते आणि जे वेगवेगळे देवी देवता आहेत ते सात्विक अहंकारामध्ये विलीन होतात सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी. आणि सात्विक, राजसिक आणि तामसिक अहंकार हा महत्त्वामध्ये विलीन होतो. महत्त्व आहे ते प्रकृतीमध्ये विलीन होते आणि प्रकृती आहे ती परमपुरुषामध्ये विलीन होते. त्यामुळे तो एक परमपुरुष सोडून काहीच अस्तित्वात नसते. मग जेवढं काळ ही सगळी सृष्टी चाललेली तेवढंच काळ सगळं काही शांत असतं, काही घडामोडी घडत नसतात आणि तेवढा काळ लोटण्यात त्यावेळेला फक्त एकच शक्ती जागृत असते, ती म्हणजे काळ, म्हणजे वेळ आणि परमात्मा. मग तेवढा वेळ झाल्यानंतर पुन्हा सृष्टीची उत्पत्ती सुरू होते. त्यामध्ये ब्रह्मा आदी देवता सहभाग घेतात. ब्रह्माची निर्मिती होते, ब्रह्मदेव प्रकट होतात, इतर देवता सुद्धा प्रकट होतात सृष्टीच्या निर्मितीसाठी. मग परमपुरुष परमात्मामधून माया म्हणजे प्रकृती, त्या मायेचे म्हणजे प्रकृतीचे 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. त्यानुसार प्रकृतीमधून हे महत्त्व प्रकट झाले आणि मायेमुळे त्याचे 3 गुण, सात्विक अहंकार, राजसिक अहंकार आणि तामसिक अहंकार. सात्विक अहंकारातून देवता प्रकट होतात, राजसिक अहंकारातून इंद्रियांची शक्ती आणि तामसिक अहंकारातून शब्द तन्मात्रा असणारं आकाश प्रकट होतं. आणि शब्द तन्मात्रा असलेल्या आकाशातून वायू तन्मात्रा असणाऱ्या शब्द तन्मात्रा असणाऱ्या आकाशातून स्पर्श तन्मात्रा असणाऱ्या वायूची निर्मिती होते. स्पर्श तन्मात्रा असणाऱ्या वायूमधून रूप तन्मात्रा असणाऱ्या अग्नीची निर्मिती होते आणि रूप तन्मात्रा असणाऱ्या अग्नीपासून जल तन्मात्रा रूप तन्मात्रा असणाऱ्या अग्नीमधून रस तन्मात्रा असणाऱ्या जलाची निर्मिती होते आणि रस तन्मात्रा असणाऱ्या जलामधून गंध तन्मात्रा असणाऱ्या पृथ्वीची उत्पत्ती होते. म्हणजे जसं ज्या क्रमाने सृष्टीचा प्रलय झाला त्याच्या उलट्या क्रमाने सृष्टीची निर्मिती होते, किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्या क्रमाने सृष्टीची निर्मिती झाली त्याच्या उलट्या क्रमाने सृष्टीचा प्रलय होतो. पहिलं पृथ्वी आहे ती गंध तन्मात्रावाली पृथ्वी रस तन्मात्रावाल्या पाण्यामध्ये विलीन होणार. मग रस तन्मात्रावाले पाणी हे तेज तन्मात्रावाल्या अग्नीमध्ये विलीन होणार. असं पुढे पुढे काय घडतं ते तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यात उलट क्रमाने परत सृष्टीची निर्मिती होते. मग त्यामध्ये काय होतं, हे अग्नी आहे त्याच्यानंतर पाणी प्रकट होतं ना, पाण्याची निर्मिती होते. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, जल को प्रकट करने वाले महान शक्ति संपन्न जल को प्रकट करने वाले महान शक्ति संपन्न जात वेदा सुरेश्वर अग्निदेव, आप देवताओं के मुख है, अपने सत्य के प्रभाव से आप मुझे पवित्र कीजिए. मग आता बाबा अग्नीपासून नक्की जलाची निर्मिती कशी होते, आकाशापासून वायूची निर्मिती कशी होते, वायूचे कण एकमेकांमध्ये आदळून जी ऊर्जा उत्पन्न होते त्यामधून अग्नीची निर्मिती कशी होते, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये आता सांगित राहिलो तर हे मेन प्रकरण, महत्वाचं प्रकरण, हे जे मुख्य प्रकरण आहे ते बाजूला राहील. म्हणून सांगायचा उद्देश कसा, यावरती आपण सृष्टीची उत्पत्ती कशी झाली यावरती आपण विस्तारपूर्वक नंतर एक वेगळं सत्र घेऊया. ठीक आहे. मग आता पुढे जाऊया. ऋषी ब्राह्मण सहदेव अग्नीची स्तुती करू लागला, पुढे म्हणू लागला की ऋषी ब्राह्मण देवता तथा असुर भी सदा यज्ञ करते हैं और समय ते जेव्हा यज्ञ करतात त्यावेळी त्या यज्ञामध्ये अग्नीमध्ये ते आहुती डालतात. अपने सत्य के प्रभाव से आप मुझे पवित्र कीजिए. देव धूम आपका ध्वज है. म्हणजे काय, हे अग्निदेवा, धूर हा तुझा काय आहे, ध्वज आहे. म्हणजे जिथे जिथे धूर दिसतो, जिथे जिथे तो ध्वज दिसतो त्या ठिकाणी तो राजा येत आहे असं समजतं ना. त्या पद्धतीने जिथे जिथे धूर दिसतो त्या ठिकाणी अग्नी प्रकट झालेला आहे, विराजमान आहे, समजून येतं. त्यामुळे धूर हाच तुमचा ध्वज आहे. आप शिखा धारण करने वाले है, वायू से आपका प्राकट्य हुआ है. वायूपासून अग्नीची निर्मिती मगाशी सांगितली ना. आप समस्त पापों के नाशक है, संपूर्ण प्राणियों के भीतर आप सदा विराजमान होते हैं. अपने सत्य के प्रभाव से आप मुझे पवित्र कीजिए. भगवान, मैंने पवित्र होकर प्रेम भाव से आपका इस प्रकार स्तवन किया है. अग्निदेव, आप मुझे तुष्टि, पुष्टि, श्रवण शक्ति एवं शास्त्र ज्ञान और प्रीति प्रदान कीजिए. हे जन्मेजय, जो द्विज इस प्रकार इन श्लोक रूप आग्नेय मंत्रों का पाठ करते हुए अंत में स्वाहा बोलकर भगवान अग्निदेव को आहुति समर्पित करता है, वह सदा समृद्धशाली और जितेंद्रिय होकर सब पापों से मुक्त हो जाता है. ही फलश्रुती सांगितली जन्मेजयाला वैशंपायन मुनींनी. कोणत्या स्तोत्राची फलश्रुती सांगितली तर हे जे सहदेवाने जे अग्निस्तोत्र रचले त्याची. सहदेव म्हणाले, हवे वाहन, आपको यज्ञ में यह विघ्न नहीं डालना चाहिए. आम्ही जे काय राजसूय यज्ञ करणार आहोत त्याच्यामध्ये अशा प्रकारे विघ्न तुम्ही
अशा प्रकारे विघ्न उपस्थित करता नहीं। ऐसा कहकर नरश्रेष्ठ माद्री कुमार सहदेव धरती पर कुश बिछाकर अपनी भयभीत और उद्विग्न सेना के अग्रभाग से विधि पूर्वक अग्नि के सम्मुख धरना देकर बैठ गए। जिस जैसे महासागर अपनी तटभूमि का उल्लंघन नहीं करता, उसी प्रकार अग्निदेव सहदेव को लौंग कर उनकी सेना में नहीं गए। वे कुरुकुल को आनंदित करने वाले नरदेव सहदेव के पास धीरे धीरे आकर उन्हें सांत्वना देते हुए इस प्रकार बोले। आता अग्निदेव होने लगले, अरे कौरव्य, अरे उठ उठ, मी तुझी परीक्षा घेत होतो। तुझा जो काही अभिप्राय आहे की सम्राट युधिष्ठिरला सम्राट, चक्रवर्ती सम्राट बनवायचा आहे, हे सगळं काही तुझा अभिप्राय मी जाणतो। परंतु भरसत्तम, राजा नील के कुल में जब तक उनकी वंश परंपरा चलती रहेगी तब तक मुझे इस माहिष्मतीपुरी की रक्षा करनी होगी। म्हणजे हा राजा नील आहे, त्याला मी वचन दिलेलं आहे, माझा तो सासरा आहे आणि त्याच्या जोपर्यंत त्याचा कुळ चालू आहे तोपर्यंत, त्याची वंश परंपरा चालत आहे तोपर्यंत मला या माहिष्मतीपुरीची रक्षण केले पाहिजे, मला या माहिष्मतीपुरीचे रक्षण केले पाहिजे। त्यामुळे हे पांडुकुमार, त्याचबरोबर मी तुझं मनोरथ सुद्धा मी पूर्ण करू इच्छितो। मग आता करायचं काय? मग त्या अग्निदेवाने त्या राजा नीलला समजवलं की बाबा आपण यांच्या बाजूने राहूया, उगा यांच्याबरोबर युद्ध करण्यात काही उपयोग नाही। हे आणि याचे भाऊ खूप मोठे पराक्रमी आहेत। आणि त्या राजा नीलने त्याचा स्वीकार केला सहदेवचा आणि त्याला कर सुद्धा दिला। त्यानंतर हा जो सहदेव होता तो पुढे दक्षिण दिशेला गेला। फिर त्रिपुरी के राजा अमितौजा को वश में करके महाबाहु सहदेव ने पौरवेश्वर को वेगपूर्वक बंदी बना लिया। तदनंतर बड़े भारी प्रयत्न के द्वारा विशाल भुजाओं वाले माद्री कुमार ने सुराष्ट्र देश के अधिपति कौशिकाचार्य आकृति को वश में कर लिया। महाराज, सुराष्ट्र में ही ठहरकर धर्मात्मा सहदेव ने भोजकट निवास रुक्मी तथा विशाल राज्य के अधिपति परम बुद्धिमान साक्षात इंद्र सका भीष्मक के पास दूत भेजा। पुत्र सहित भीष्मक ने वसुदेव नंदन श्री कृष्ण की ओर दृष्टि रखकर प्रेम पूर्वक ही सहदेव का शासन स्वीकार कर लिया। तदनंतर योद्धाओं के अधिपति सहदेव वहां से रत्नों के भेट लेकर पुनः आगे बढ़ गए। मग भीष्मक राजाकडे तो गेला युद्ध करण्यासाठी। तेव्हा भीष्मक राजाने समजली की हा बाबा कोण आहे, कृष्णाचा भाऊ लागतो ना सहदेव, पांडव हे कृष्णाचे भाऊ लागतात। कृष्णाचे कोण? आते भाऊ। त्यामुळे भीष्मकने काय केलं, म्हटलं स्वीकार आहे मला, सम्राट युधिष्ठिर जर चक्रवर्ती आमचा सम्राट बनलं तर मला हे स्वीकार आहे, मी तुला रत्नांची भेट देतो कर म्हणून। आणि ते कर घेतला आणि सहदेव पुढे गेला। महाबलशाली महातेजस्वी माद्री कुमार ने शूरपारक और तालाकट नामक देशों को जीतते हुए दंडकारण्य को अपने अधीन कर लिया। तत्पश्चात, आता हे दंडकारण्य हे आपल्या महाराष्ट्रात होते असा उल्लेख आलेला आहे। दंडकवन सुद्धा याला म्हणतात। तत्पश्चात समुद्र के द्वीपों में निवास करने वाले म्लेच्छ जाति और राजाओं, निषादों तथा राक्षसों कर्णप्रावरणों को भी परास्त कर दिया। तो इथे कर्णप्रावर म्हणजे काय, तो जो अपने कानों से ही शरीर को ढक ले उन्हें कर्णप्रावरण कहते हैं। प्राचीन काल में ऐसे जाति के लोग थे जिनके कान पैरों तक लटकते थे। अशा प्रकारच्या माणसांचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा आलेला आहे। कर्णप्रावरण ही एक अशी जात होती, यांचे काम एवढे लांब होते की ते पायापर्यंत लटकायचे। काही असे हॉलिवूड सिनेमा आहेत त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जीव बघायला मिळतात, म्हणजे तिकडे सुद्धा ती जात होती असणार। कालमुग नाम से प्रसिद्ध जो मनुष्य और राक्षस दोनों के सहयोग से उत्पन्न हुए योद्धा थे, उन पर भी विजय प्राप्त की। समूचे कोलगिरी, सुरभिपत्तन, ताम्रद्वीप, रामक पर्वत तथा तिमिंगिल नरेश को भी अपने वश में करके परम बुद्धिमान सहदेव एक पैर के पुरुषों, केरलों, वनवासियों, संजयंती नगरी तथा पाखंड और कराहटक देशों को दूतों द्वारा संदेश देकर ही अपने अधीन कर लिया और उन सबसे कर वसूल किया। पांड्य, द्रविड़, उंड्र, केरल, आंध्र प्रदेश, केरल राज्य, आंध्र प्रदेश राज्य, तालवन, कलिंग, पुष्टकर्णिक, रमणीय आठवीपुरी तथा यवनों के नगर, इन सबको उन्होंने दूतों द्वारा ही वश में कर लिया और सबको कर देने के लिए विवश कर लिया। वहां से समुद्र के तट पर पहुंचकर पांडुनंदन सहदेव ने सेना का पाडाव डाला। तर समुद्राच्या तटाकडे म्हणजे कुठे गेला, रामसेतूकडे गेला। वहां से समुद्र तट पर पहुंचकर पांडुनंदन सहदेव ने सेना का पाडाव डाला भारत। तदनंतर महाबाहु सहदेव ने अत्यंत बुद्धिमान मंत्रणा देने में कुशल सचिवों के साथ बैठकर बहुत देर तक विचार विमर्श किया। राजेंद्र, जन्मेजय, उस समय सम्मति को
आदर देते हुए माद्री कुमार ने अपने भतीजे राक्षसराज घटोत्कच का तुरंत चिंतन किया। उनके चिंतन करते ही वह बड़े ढील डौल वाला विशाल विशाल का राक्षस म्हणजे कोण, हा घटोत्कच दिखाई दिया। उसने सब प्रकार से आभूषण धारण कर रखे थे। उसके शरीर का रंग मेघों की काली घटा के समान था। उसके कानों में तपाए हुए सुवर्ण के कुंडल झिलमिला रहे थे। उसके गले में हार और भुजाओं में केयूर की विचित्र शोभा हो रही थी। कटी भाग में वह किंकिणी की मणियों से विभूषित था। उसके कंठ में सुवर्ण की माला, मस्तिष्क पर किरीट और कमर में करधनी, किरीट म्हणजे काय, मुकुट, मस्तक पर किरीट और कमर में करधनी की शोभा हो रही थी। उसके दाढ़े बहुत बड़ी थी। सिर के बाल तांबों के समान लाल थे। मूछ दाढ़ी के बाल हरे दिखाई देते थे एवं आंखें बड़ी भयंकर थी। उसकी भुजाओं में सोने के बाजूबंद चमक रहे थे। उसने अपने सब अंगों में लाल चंदन लगा रखा था। उसके कपड़े बहुत महीन थे। वह बलवान राक्षस अपने वेग से समूची पृथ्वी को हिलाता हुआ वहां पहुंचा। राजन, उस पर्वताकार घटोत्कच को आता देखकर वहां के सब लोग भय के मारे भाग खड़े हुए, मानो किसी सिंह के भय से जंगल के मृग आदि क्षुद्र पशु भाग रहे हो। उसी प्रकार वहां के लोग घटोत्कच को देखकर भाग गए। घटोत्कच माद्री नंदन सहदेव के पास आया, मानो रावण ने महर्षि पुलत्स्य के पास पदार्पण किया हो। म्हणजे रावण जसा आपल्या पुलत्स्य आपल्या आजोबांकडे यायचा, आजोबांकडे नाही तो आपल्या वडिलांकडे यायचा, त्या पद्धतीने हा घटोत्कच होता तो सहदेवकडे आला। महाराज, तदनंतर घटोत्कच सहदेव को प्रणाम करके उनके सामने विनीत भाव से हाथ जोड़कर खड़ा हो गया और बोला, मेरे लिए क्या आज्ञा है। घटोत्कच मेरु पर्वत के शिखर जैसा जान पड़ता था। उसको आया देखकर पांडुनंदन सहदेव ने दोनों भुजाओं में उसे भरकर उसे हृदय में लगा लिया और बार बार उसका मस्तक सूंघा। तत्पश्चात उसका स्वागत सत्कार करके मंत्रियों सहित सहदेव बड़े प्रसन्न हुए और इस प्रकार बोले। सहदेव ने कहा, वत्स, तुम मेरी आज्ञा से कर लेने के लिए लंकापुरी में जाओ और वहां राक्षसराज महात्मा विभीषण से मिलकर राजसू यज्ञ के लिए भांति भांति के बहुत से रत्न प्राप्त करो। आता विभीषण सुद्धा त्यावेळेला होता का, कारण विभीषण हा सुद्धा काय आहे, चिरंजीवी। चिरंजीवी म्हणजे अमर नाही, जो दीर्घकाळ टिकणारा आहे, दीर्घकाळ जगणारा आहे। तसं त्याला वरदान प्राप्त होतं ना विभीषणला। महाबली वीर, उनकी ओर से भेंट में ली हुई सब वस्तुएं शीघ्र लेकर वह यहाँ लौट जाओ। बेटा, यदि विभीषण तुम्हें भेंट न दे तो उन्हें अपनी शक्ति का परिचय देते हुए इस प्रकार कहना, कुबेर के छोटे भाई लंकेश्वर कुंती कुमार युधिष्ठिर ने भगवान श्री कृष्ण के बाहुबल को देखकर भाइयों सहित राजस्व यज्ञ का आरंभ किया है। आप इस समय इन बातों को अच्छी तरह से जान ले, आपका कल्याण हो। अब मैं यहाँ से चला जाऊंगा, इतना कहकर तुम शीघ्र लौट जाना, अधिक विलंब मत करना। मग इथे कृष्णाचा उल्लेख केलाय सहदेवने। सहदेवने त्या याला काय सांगितलं, घटोत्कचला, जर विभीषण तुला भेट द्यायला तयार नसेल, कर द्यायला तयार नसेल, तर त्याला सांग की कुंती कुमार युधिष्ठिरने भगवान श्री कृष्णाचे बाहुबल याचा आश्रय घेऊन राजसूय यज्ञ करायचा आरंभ केलेला आहे। आता कृष्णाचं नाव काय सांगितलं, कारण विभीषणला माहित होतं की प्रभू श्री राम आहेत ते कृष्ण रूपामध्ये 28व्या द्वापर युगात प्रकट होणार आहेत। त्यामुळे भगवान कृष्णाचं नाव मुद्दाम म्हणून सांगायला सांगितलं, म्हणजे हा विभीषण आहे तो आपला मित्र राजा बनेल आणि युधिष्ठिरच्या राजसूय यज्ञासाठी तो कर देईल, धनसंपत्ती देईल म्हणून, आणि मित्र राजा बनेल म्हणून, आणि याच्यासाठी तू विलंब करू नको, लवकर ये हे सगळं करून, असं सहदेवने त्या घटोत्कचला सांगितलं। महाराज जन्मेजय, पांडुकुमार सहदेव के ऐसा कहने पर घटोत्कच बहुत प्रसन्न हुआ और तथास्तु कहकर सहदेव की परिक्रमा करके दक्षिण दिशा की ओर चल दिया। इस प्रकार समुद्र के तट पर पहुंचकर बुद्धिमान शत्रुदमन धर्मात्मा माद्रवती कुमार ने महात्मा पुलत्स्य नंदन विभीषण के पास प्रेम पूर्वक घटोत्कच को अपना दूत बनाकर भेजा। राजन, लंका की ओर जाते हुए घटोत्कच ने समुद्र को देखा। वह कछुओं, मगरों, नाकों तथा मत्स्य आदि जल जंतुओं से भरा हुआ था। उसमें ढेर के ढेर शंख और सिपियां छा रही थी। भगवान श्री राम के द्वारा बनवाए हुए पुल को देखकर घटोत्कच म्हणजे रामसेतूला बघून घटोत्कच प्रभु श्री रामाच्या पराक्रमाचे चिंतन करू लागला। भगवान श्री राम के द्वारा बनाए हुए सेतु को देखकर घटोत्कच को भगवान के पराक्रम का चिंतन हो आया और उस सेतु तीर्थ को प्रणाम करके उसने समुद्र के दक्षिण तट की ओर दृष्टिपात किया। राजेंद्र, तत्पश्चात दक्षिण तट पर पहुंचकर घटोत्कच ने लंकापुरी देखी, जो स्वर्ग के समान सुंदरी थी। उसके चारों ओर चहारदीवारी बनी थी।
उसके चारों ओर 4 दीवारी बनी थी, सुंदर फाटक और रमणीय पुरी की शोभा बढ़ाते थे। सफेद और लाल रंग के हजारों महलों से वो लंकापुरी भरी हुई थी. वाल्मिकी रामायण मध्ये सुद्धा या 4 दिवारांचा आणि उल्लेख आलेला आहे. वहां के गवाक्ष जंगल सोने के बने हुए थे और उनके भीतर मोतियों की जाली लगाई हुई थी. कितने ही गवाक्ष सोने, चांदी तथा हाथियों के दांत से जलियों से हाथी दांत की जलियों से सुशोभित थे. कितने ही अट्टालिकाएं तथा गोपुर उस नगरी की शोभा बढ़ाते थे. स्थान स्थान पर सोने के फाटक लगाए हुए थे. वहां दिव्य दुदुम्बियों की गंभीर ध्वनि गूंजती रहती थी. बहुत से उद्यान और वन उस नगरी की श्रीवृद्धि कर रहे थे. उसमें चारों ओर फूलों की सुगंध छा रही थी. वहां की लंबी चौड़ी सड़कें बहुत सुंदर थी. भांति भांति के रत्नों से भरी पूरी लंका इंद्र की अमरावतीपुरी को भी लज्जित कर रही थी. घटोत्कच ने राक्षसों से सेवित उस लंकापुरी में प्रवेश किया और देखा कि झुंड के झुंड राक्षस त्रिशूल और भारे लेकर विचर रहे हैं. वे सभी युद्ध में कुशल है और नाना प्रकार के वेश धारण करते हैं. घटोत्कच ने वहां की नारियों को भी देखा. वे सब की सब बड़ी सुंदर थी. उनके अंगों में दिव्य वस्त्र, दिव्य आभूषण और दिव्य हार शोभा दे रहे थे. उनके नेत्रों के किनारे मदिरा के नशे से कुछ लाल हो रहे थे. म्हणजे जी राक्षसीनी स्त्रिया होती ती मदिरा प्यायची आणि त्यांचे डोळे होते ते लाल झाले होते. म्हणजे वाल्मिकी रामायण मध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे की ज्या वेळेला तिथे हनुमान गेले होते सीतेचा शोध करण्यासाठी, तेव्हा त्यांनी तिथे बघितलं होतं. रात्रीच्या वेळेला तिथे त्यांनी निरीक्षण केलं होतं की त्या ठिकाणची बहुतची जी बरीचशी स्त्रिया होती ते त्यांचे पती होते. त्यांच्या पती बरोबर ती सुद्धा मदिरापान करायची आणि त्यांचे डोळे लाल झालेले होते. मग इथे सुद्धा तसंच दिसतंय. ते राक्षस स्त्रिया आहेत, ती मदिरापान करायची. त्यांचे डोळे होते ते नशेमुळे लाल झाले होते. भीमसेन पुत्र घटोत्कच को वहां आया देख लंका निवासी राक्षसों को बड़ा हर्ष हुआ और विस्मय हुआ. इधर घटोत्कच इंद्र भवन के समान मनोहर राजमहल के द्वार पर जा पहुंचा और द्वारपाल से इस प्रकार बोला. घटोत्कच ने कहा, कुरुकुल में एक श्रेष्ठ राजा हो गए हैं. वे महाबली नरेश पांडु के नाम से विख्यात थे. उनके सबसे छोटे पुत्र का नाम सहदेव है. वे अपने बड़े भाई युधिष्ठिर का राजस्व यज्ञ संपन्न कराने के लिए कटिबद्ध है. धर्मराज युधिष्ठिर के सहायक भगवान श्री कृष्ण है. सहदेव कुरुराज युधिष्ठिर के लिए कर लेने के निमित्त मुझे दूध बनाकर यहाँ भेजा है. सहदेव ने कुरुराज युधिष्ठिर के लिए कर लेने के निमित्त मुझे दूध बनाकर यहाँ भेजा है. मैं पुलत्स्य नंदन महाराज विभीषण से मिलना चाहता हूँ. तुम शीघ्र जाकर उन्हें मेरे आगमन की सूचना दो, असं त्याने द्वारपालाला सांगितलं. वैशंपायन जन्मेजयला सांगतात, अरे जन्मेजय, घटोत्कचाचं ते वचन ऐकून द्वारपाल बहुत अच्छा असं म्हणून सूचना देण्यासाठी राजभवनाच्या आतमध्ये गेले. वहां उसने हाथ जोड़कर दूध की कही हुई सारी बातें कह सुनाई. द्वारपाल की बात सुनकर धर्मात्मा राक्षसराज विभीषण ने उनसे कहा, दूध को मेरे समीप ले आओ. तो कोण दूत आलेला आहे, सहदेवने पाठवला आहे, त्याला माझ्याकडे घेऊन ये. राजेंद्र, धर्मज्ञ महात्मा विभीषण की ऐसी आज्ञा होने पर द्वारपाल बड़ी उतावली के साथ बाहर निकला और घटोत्कच से बोला, दूत आओ, महाराज से मिलने के लिए राजभवन में शीघ्र प्रवेश करो. द्वारपाल का कथन सुनकर घटोत्कच ने राजभवन में प्रवेश किया. तदनंतर उसमें प्रवेश करके उसने राक्षसराज विभीषण का महल देखा, जो अपनी उज्जवल आभा से कैलाश के समान जान पड़ता था. उसका फाटक तपाकर शुद्ध किए हुए सोने से तैयार किया गया था. चार दीवारी से घिरा हुआ वह राज मंदिर अनेक गोपुरों से सुशोभित हो रहा था. उसमें बहुत सी अट्टालिकाएं तथा महल बने हुए थे. भांति भांति के रत्न उस राजभवन की शोभा बढ़ाते थे. तपाए हुए सुवर्ण, रजत, चांदी तथा रजत म्हणजे काय, चांदी. तपाए हुए सुवर्ण, चांदी तथा स्फटिक मणियों से बने हुए खंबे नेत्र और मन को बरबस अपनी ओर खींच लेते थे. उन खंभों के हीरे और वैदूर्य जड़े हुए थे. उन खंभों में हीरे और वैदूर्य मणि जड़े हुए थे. सुनहरे रंग की विविध ध्वजा पताकों से वो भव्य भवन की विचित्र शोभा हो रही थी. विचित्र मालाओं से अलंकृत तथा विशुद्ध स्वर्णमय वेदिकाओं से विभूषित यह राजभवन बड़ा रमणीय दिखाई दे रहा था. वह महल की इन सारी मनोरम विशेषताओं को देखकर घटोत्कच ने जो ही भीतर प्रवेश किया, तो ही उसके कानों में मृदंग की मधुर ध्वनि सुनाई पड़ी. वही वीणा के तार झंकृत हो रहे थे, म्हणजे वीणा झणझणत होत्या त्या ठिकाणी. और उसके लय पर गीत गाया जा रहा था, जिसका एक एक अक्षर समताल के अनुसार उच्चारित हो रहा था. जसं तालाचे ठेके पडत जातील, तालात जसजशा मात्रा असतील, त्या मात्रानुसार त्या गाण्याचं एक एक अक्षर पडत जातं. सैकड़ों वाद्यों के साथ दिव्य दुदुंबियों का मधुर घोष भी गुंज रहा था. सैकड़ों वाद्य वाजत होती आणि त्याचबरोबर दिव्य दुदुंबी म्हणजे आपण जसे तुतारी वगैरे म्हणतो त्या पद्धतीची मोठी शिंग वाजवली जातात,
त्यांचा मधुर घोष सुद्धा तिथे गुंजत होता। भरतश्रेष्ठ वह मधुर शब्द सुनकर घटोत्कच के मन में बड़ी प्रसन्नता हुई। उसने अनेक मनोरम कक्षाओं को पार करके द्वारपाल के साथ जा सुंदर स्वर्ण सिंहासन पर बैठे हुए महात्मा विभीषण का दर्शन किया। उनका सिंहासन सूर्य के समान प्रकाशित हो रहा था और उसमें मोती तथा मणि आदि रत्न जुड़े हुए थे। दिव्य आभूषणों से राक्षसराज विभीषण के अंगों की विचित्र शोभा हो रही थी। उनका रूप दिव्य था। वे दिव्य माला और दिव्य वस्त्र धारण करके दिव्य गंध से अभिषिक्त हो बड़े सुंदर दिखाई दे रहे थे। उनकी अंग कांति सूर्य तथा अग्नि के समान उद्भासित हो रही थी। जैसे इंद्र के पास बहुत से देवता बैठते हैं, उसी प्रकार विभीषण के समीप उनके अनेक सचिव बैठे थे। बहुत से दिव्य सुंदर महारथी यक्ष अपनी स्त्रियों के साथ मंगल युक्त वाणी द्वारा विभीषण का विधि पूर्वक पूजन कर रहे थे। दो सुंदरी नारियां सुवर्णमय दंड से विभूषित बहुमूल्य च्यौर तथा व्यंजन लेकर उनके मस्तक पर डुला रही थी। राक्षस राज विभीषण कुबेर और वरुण के समान राजलक्ष्मी से संपन्न एवं अद्भुत दिखाई देते थे। उनके अंगों से दिव्य प्रभा चिटक रही थी। वे सदा धर्म में स्थित रहते थे। वे मन ही मन इक्ष्वाकु वंश शिरोमणि श्री रामचंद्र जी का स्मरण करते थे। राजन, उन राक्षस राज विभीषण को देखकर घटोत्कच ने हाथ जोड़कर उन्हें प्रणाम किया। म्हणजे इक्ष्वाकु वंश शिरोमणी प्रभू श्री रामचंद्रांचे विभीषण रोज नेहमी काय चिंतन करायचे, म्हणजे काय नेहमी ते हरिचिंतनामध्ये असायचे। येता जाता उठता बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता घरी दारी शय्येवरी इतुकीची नवित रती सुखाची अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी हरिचिंतन करी। मग हा जो उपदेश आहे तुकाराम महाराजांनी जो उपदेश सांगितलेला आहे तसा प्रकारचा तो उपदेश इथे विभीषण हे पाळत होते। म्हणजे नेहमी ते हरिचिंतन प्रभू श्री रामचंद्रांचे चिंतन करायचे। और जैसे महापराक्रमी चित्ररथ इंद्र के सामने नम्र रहते, उसी प्रकार महाबली घटोत्कच भी विनीत भाव से उनके सम्मुख खड़ा हो गया। म्हणजे विभीषणांच्या पुढे विनम्र भावाने घटोत्कच उभा राहिला। राक्षसराज विभीषण से उस दूत को आया हुआ देखकर उसका यथायोग्य सम्मान करके सात्वनतापूर्वक वचनों में कहा। विभीषण ने त्याचं स्वागत केलं, सत्कार केला आणि विभीषण म्हणाले घटोत्कचला, दूत, जो महाराज मुझसे कर लेना चाहते हैं वे किसके कुल में उत्पन्न हुए हैं? उनके समस्त भाइयों तथा ग्राम और देश का परिचय दो। मैं तुम्हारे विषय में भी जानना चाहता हूँ। तुम जिस कार्य के लिए कर लेने यहाँ आए हो उस समस्त कार्य के विषय में भी मैं यथार्थ रूप से सुनना चाहता हूँ। तुम मेरी पूछी हुई इन सब बातों को विस्तार पूर्वक पृथक पृथक बताओ। तेव्हा अरे जन्मेजय, विभीषणाने असं विचारलं तेव्हा हिडिंब कुमार घटोत्कच हात जोडून आश्वासन देत अशा प्रकारे सांगू लागले। घटोत्कच म्हणाले, महाराज, चंद्रवंश में पांडु नाम से प्रसिद्ध एक महारथी राजा हो गए। उनके 5 पुत्र है जो इंद्र के समान पराक्रमी है। उन 5 में जो बड़े हैं वे धर्मपुत्र के नाम से विख्यात है। उनके मन में किसी के प्रति शत्रुता नहीं है, इसीलिए लोग उन्हें अजात शत्रु कहते हैं। उनका मन सदा धर्म में ही स्थित रहता है। वे धर्म के मूर्तिमान स्वरूप जान पड़ते हैं। गंगा के दक्षिण तट पर हस्तिनापुर नामक एक नगर है। राजा युधिष्ठिर वहां अपने पैतृक राज्य प्राप्त करके उसकी रक्षा करते हैं। राक्षस राज कुछ काल के पश्चात उन्होंने हस्तिनापुर का राज्य धृतराष्ट्र को सौंप दिया है और स्वयं वे भाइयों से इंद्रप्रस्थ चले आए हैं। इन दिनों में वे वहां आनंद पूर्वक रह रहे हैं। इन दिनों में वे वही आनंद पूर्वक रहते हैं। वे दोनों श्रेष्ठ नगर गंगा यमुना के बीच में बसे हुए हैं। नित्य धर्मपरायण राजा युधिष्ठिर इंद्रप्रस्थ में ही रहकर शासन करते हैं। उनके छोटे भाई पांडु कुमार महाबाहु भीमसेन भी बड़े बलवान है। वे सिंह के समान पराक्रमी और अत्यंत तेजस्वी है। उनमें 10,000 हाथियों का बल है। उनसे छोटे भाई का नाम है अर्जुन, जो महान बल पराक्रम से संपन्न है, सुकुमार तथा अत्यंत धैर्यवान है। उनका पराक्रम विश्व में विख्यात है। वे कुंती नंदन अर्जुन कार्तवीर्य अर्जुन के समान पराक्रमी, सगर पुत्रों के समान बलवान, परशुराम जी के समान अस्त्र विद्या के ज्ञाता, श्री रामचंद्र जी के समान समर विजयी, इंद्र के समान रूपवान तथा भगवान सूर्य के समान तेजस्वी है। देवता दानव गंधर्व पिशाच नाग राक्षस और मनुष्य ये सब मिलकर भी युद्ध में अर्जुन को कभी भी परास्त नहीं कर सकते। उन्होंने खांडवदाह को जलाकर अग्निदेव को तृप्त किया है। देवताओं सहित इंद्र को वेग पूर्वक पराजित करके उन्होंने अग्निदेव को संतुष्ट किया और उन्होंने दिव्यास्त्र प्राप्त किया है। महाराज, उन्होंने भगवान श्री कृष्ण की बहन सुभद्रा को पत्नी रूप में प्राप्त किया है, जो देवताओं के लिए भी दुर्लभ थी। राजन, अर्जुन के छोटे भाई नकुल नाम से विख्यात है, जो इस जगत में मूर्तिमान कामदेव के समान दर्शनीय है। नकुल के छोटे भाई महातेजस्वी सहदेव के नाम से विख्यात है।
माननीय महाराज, उन्हीं सहदेव ने मुझे यहाँ भेजा है। मेरा नाम घटोत्कच है, मैं भीमसेन का बलवान पुत्र हूँ। मेरी सौभाग्यशालिनी माता का नाम हिडिंबा है, वे राक्षस कुल की कन्या है। मैं कुंती पुत्रों का उपकार करने के लिए ही इस पृथ्वी पर विचरता हूँ। महाराज युधिष्ठिर संपूर्ण भूमंडल के शासक हो गए हैं। उन्होंने क्रतुश्रेष्ठ राजस्व यज्ञ का अनुष्ठान करने की तैयारी की है। उन्हीं महाराज ने अपने सब भाइयों को कर वसूल करने के लिए सब दिशाओं में भेजा है। वृष्णिवीर, भगवान श्री कृष्ण के साथ धर्मराज ने जब अपने भाइयों का दिग्विजय के लिए आदेश दिया, तब महाबली अर्जुन कर वसूल करने के लिए तुरंत उत्तर दिशा की ओर चल दिए। म्हणजे परत परत आता कृष्णाचा उल्लेख करत आहे हा सहदेव। ते कशासाठी ते तुम्हाला सांगितले। उन्होंने लाख योजन की यात्रा करके संपूर्ण राजाओं को युद्ध में हराया, कोनी अर्जुना ने, और सामना करने के लिए आए हुए विपक्षियों को वेगपूर्वक मारा है। जितेंद्रिय अर्जुन ने स्वर्ग के द्वार तक जाकर प्रचुर रत्न राशि प्राप्त की है। नाना प्रकार के दिव्य अश्व उन्हें भेंट में मिले हैं। इस प्रकार भांति भांति के धन लाकर उन्होंने धर्मपुत्र युधिष्ठिर की सेवा में अर्पित किए हैं। राजेंद्र, युधिष्ठिर के भाई दूसरे जो भीमसेन ने पूर्व दिशा की ओर जाकर उसे बलपूर्वक जीता है और वहां के राजाओं को अपने वश में करके पांडुपुत्र युधिष्ठिर को बहुत धन अर्पित किया है। नकुल कर लेने के लिए पश्चिम दिशा की ओर गए हैं और सहदेव संपूर्ण राजाओं को जीतते हुए दक्षिण दिशा में बढ़ते चले आए हैं। राजेंद्र, उन्होंने बड़े सत्कार पूर्वक मुझे आपके यहाँ राजकीय कर देने के लिए संदेश भेजा है। महाराज, पांडवों का यह चरित्र मैंने अत्यंत संक्षिप्त में आपके समक्ष रखा है। आप धर्मराज युधिष्ठिर की ओर देखिए, पवित्र करने वाले राजस्व यज्ञ की और जगदीश्वर भगवान श्री हरि की और भी ध्यान दीजिए। म्हणजे काय, आप धर्मराज युधिष्ठिर की ओर देखिए, पवित्र करने वाले राजस्व यज्ञ तथा जगदीश्वर भगवान श्री हरि की ओर भी ध्यान दीजिए। श्री हरि की ओर भी ध्यान दीजिए, श्री हरि की ओर भी ध्यान दीजिए। परत परत श्री हरिचा उल्लेख करतो यहाँ धर्मज्ञ नरेश। इन सब की ओर दृष्टि रखते हुए आपको मुझे कर देना चाहिए। आणि या संस्कृत श्लोकामध्ये सुद्धा इथे उल्लेख आलेला आहे, भगवंतम हरी प्रभुम। हरी म्हणजे हरी हा शब्द रामासाठी सुद्धा वापरला गेलेला आहे आणि कृष्णासाठी सुद्धा वापरला गेलेला आहे। विष्णूच्या प्रत्येक स्वरूपासाठी, विष्णू ज्या ज्या रूपात पृथ्वीवरती आला त्या प्रत्येक रूपासाठी हरी शब्द वापरला गेलेला आहे। मग ज्यामुळे जो विभीषण आहे तो ओळखेल की हा श्रीकृष्ण आहे, तोच कोण आहे, आपला प्रभू श्री राम आहे। मग वैशंपायन म्हणाले, अरे जन्मेजय, घटोत्कचाने असं जेव्हा सांगितलं तेव्हा धर्मात्मा राक्षसराज विभीषण आपल्या मंत्रींसहित प्रसन्न झाला आणि विभीषण ने प्रेमपूर्वक ही उनका शासन स्वीकार कर लिया और शक्तिशाली एवं बुद्धिमान विभीषण ने उसे काल का ही विधान समझा। उन्होंने सहदेव की म्हणजे त्यांनी स्वीकार केला, म्हटलं युद्ध वगैरे काही नको, साक्षात प्रभू श्रीराम कृष्णाच्या स्वरूपात आलेले आहे ते समजल्यानंतर त्याने काय सांगितलं की मी कर द्यायला तयार आहे, युद्ध वगैरे काही करायची गरज नाही, मी भेट देतो। राजसूय यज्ञाला सुद्धा युधिष्ठिरने यायची, युधिष्ठिर नाही, राजसूय यज्ञाला या असं कोणी सांगितलं, घटोत्कचाने त्यांना सांगितलं विभीषणला। विभीषण ने सहदेव के लिए हाथी की पीठ पर बिछाने योग्य विचित्र कंबल तथा हस्तिदंत और सुवर्ण के बने हुए पलंग दिए, जिनमें सोने तथा रत्न जड़े हुए थे। इसके सिवा बहुत से विचित्र और बहुमूल्य आभूषण भी भेंट किए। सुंदर मूंगे, भांति भांति के मणिरत्न, सोने के बर्तन, कलश, घड़े, विचित्र कड़ाहे और हजारों जलपात्र समर्पित किए। इनके सिवा चांदी के भी बहुत से बर्तन दिए जिनमें चित्रकारी की गई थी, म्हणजे नक्षीकाम केलं गेलं होतं त्या चांदीच्या भांड्यांमध्ये। कुछ ऐसे शस्त्र भेंट किए जिनमें सुवर्ण, मणि और मोती जड़े हुए थे। यज्ञ के फाटक पर लगाने योग्य 14 ताड़ प्रदान किए। सुवर्णमय कमल पुष्प और मणिजटित शिविकाएं भी दी। बहुमूल्य मुकुट, सुनहरे कुंडल, सोने के बने हुए अनेकानेक पुष्प, सोने के ही हार तथा चंद्रमा के समान उज्जवल एवं विचित्र शतावर्त शंख भेंट किए। श्रेष्ठ चंदन, अनेक प्रकार के सुवर्ण तथा रत्न, महंगे वस्त्र, बहुत से कंबल, अनेक जाति के रत्न और भी भांति भांति के बहुमूल्य पदार्थ राजा विभीषण ने सहदेव को भेंट किए तथा उन्होंने नाना प्रकार के रत्न, चंदन, अगुरु के काष्ठ, दिव्य आभूषण, बहुमूल्य वस्त्र और विशेष मूल्यवान मणिरत्न भी उनके साथ भिजवाए। तदनंतर घटोत्कच ने हाथ जोड़कर राजा विभीषण को प्रणाम किया और उनकी परिक्रमा करके वहां से प्रस्थान किया। राजन, घटोत्कच के साथ 88 निशाचर उन सब रत्नों को पहुंचाने के लिए प्रसन्नतापूर्वक आहे। मग जे काय भेट वस्तू दिल्या होत्या त्याच्यासाठी 88 निशाचर म्हणजे कोण, जे रात्रीचेच फिरतात असे, त्या ठिकाणी ते सगळ्या वस्तू घेऊन घटोत्कच बरोबर आले मदत करायला विभीषणच्या आज्ञेनुसार।
इस प्रकार उन सब रत्नों को साथ ले घटोत्कच ने राक्षसों के साथ लंका से सहदेव पड़ाव की ओर प्रस्थान किया। सहदेव के पड़ाव की ओर प्रस्थान किया और समुद्र को लांघकर वे सब के सब पांडुनंदन सहदेव के निकट आ पहुंचे। राजन सहदेव ने रत्न लेकर आए हुए भयंकर निशाचरों तथा घटोत्कच को भी देख लिया। उस समय राक्षसों को देखकर द्राविड़ सैनिक भयभीत हो सब और भागने लगे। इतने में ही भीमसेन कुमार घटोत्कच माद्री नंदन सहदेव के पास हाथ जोड़कर खड़ा हो गया। पांडु कुमार सहदेव यह रत्न राशि देखकर बड़े प्रसन्न हुए। उन्होंने घटोत्कच को दोनों हाथों से पकड़कर गले लगाया और दूसरे राक्षसों की ओर देखकर बड़ी प्रसन्नता प्रकट की। इसके बाद समस्त द्रविड़ सैनिकों को विदा करके सहदेव वहां से लौटने के लिए तैयारी करने लगे। तैयारी पूरी हो जाने पर प्रतापी और बुद्धिमान सहदेव इंद्रप्रस्थ की ओर चल दिए। इस प्रकार बलपूर्वक जीतकर तथा सामनीति से समझा बुझाकर सब राजाओं को अपने अधीन करके उन्हें करद बनाकर म्हणजे कर देणारे बनाकर शत्रुघ्न माद्रीनंदन इंद्रप्रस्थ में वापस आ गए। रत्नों का वह भारी वार साथ लिए निशाचरों के साथ सहदेव ने इंद्रप्रस्थ नगर में प्रवेश किया। उस समय वे पैरों की धमक से सारी पृथ्वी को कंपित करते हुए पैरों की धमक से सारी पृथ्वी को कंपित करते हुए से चल रहे थे। राजन युधिष्ठिर को देखते ही सहदेव हाथ जोड़कर नम्रता पूर्वक उनके चरणों में पड़ गए, फिर विनीत भाव से उनके समीप खड़े हो गए। उस समय युधिष्ठिर ने भी उनका बहुत सम्मान किया। लंका से प्राप्त हुई अत्यंत दुर्लभ एवं प्रचुर धनराशियों को देखकर राजा युधिष्ठिर बड़े प्रसन्न और विस्मित हुए। भरत श्रेष्ठ जन्मेजय उस धनराशि में सहस्त्र कोटी से भी अधिक सुवर्ण था। किती सुवर्ण होतं? सहस्त्र कोटीपेक्षा अधिक, म्हणजे 1000 कोटीपेक्षा अधिक. 1 कोटीच्या पुढे तुम्ही 3 शून्य लावला. दशहजार बरोबर, अब्ज, दश अब्ज इतकं ते काय होतं? सुवर्ण होतं. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दश अब्ज इतकं ते सोनं होतं. गाय, भैंस, भेड़ आदि गाय, भैंस, भेड़, बकरियों की संख्या भी अधिक थी. मग हे सगळे कोणी कोणी गायी गोदान केलं होतं कराच्या स्वरूपात, म्हशींचं दान केलं होतं, बकऱ्यांचं दान केलं होतं. राजन, इन सबको महात्मा धर्मराज की सेवा में समर्पित करके कृतकृत्य हो सहदेव सुखपूर्वक राजधानी में रहने लगे. त्यानंतर आता नकुल होता तो पश्चिम दिशेला जाऊ लागला. पण आता आपली इथली वेळ झालेली आहे, बराच वेळ झालेला आहे. मग नकुलने जो काही दिग्विजय केला तो आपण पुढच्या भागामध्ये बघू. आणि पांडवांनी हा केलेला जो दिग्विजय आहे त्या झाल्यानंतर एवढं मोठं राजसूय यज्ञ कशा प्रकारे पार पडलं आणि त्या राजसूय यज्ञामध्ये कोण कोण राजा आले होते आणि तिथे शिशुपाल हा पूर्वजन्मामध्ये रावण होता. त्याच्या पूर्वजन्मामध्ये जो कोण होता? हिरण्यकशिपू होता. त्याचा उद्धार झाला नव्हता. अंतिम क्षणी जेव्हा हरीचं चिंतन होईल तेव्हाच आपल्याला वैकुंठ प्राप्त होतो. मग या शिशुपालाला जो कृष्णाला नेहमी जळायचा त्याचा जन्म कसा झाला होता, त्याचा इतिहास काय होता आणि त्याची 100 पापे माफ करेन असं कृष्णाने का सांगितलं होतं. त्याचबरोबर या शिशुपालचा जेव्हा वध केला कृष्णाने तेव्हा का या शिशुपालचा वध केला आणि शिशुपालच्या शरीरातून एक दिव्य ज्योत बाहेर आली त्यावेळेला जी सगळ्या राजांनी बघितली आणि जी कृष्णाच्या शरीरामध्ये विलीन झाली. म्हणजे त्याला शिशुपालला मुक्ती मिळाली. मग आदल्या जन्मामध्ये तो रावण असताना त्याच्या सुद्धा आदल्या जन्मामध्ये तो हिरण्यकशिपू असताना त्याला जी मुक्ती मिळाली नाही ती या जन्मामध्येच का मिळाली? त्याचं जे रहस्य आहे ते विष्णू पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे, भागवत महापुराणात सुद्धा सांगितलेलं आहे आणि महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला समजते. ते आपण सर्व काही आहे ते उद्याच्या भागात बघू. रामकृष्ण हरी.